नमस्कार. लॉयन अकॅडमी आणि मी स्वतः विलास यादव सर्व शिक्षक बांधवाचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. 21 जून रोजी आपण जे टीईटी परीक्षा होणार आहे त्या संदर्भात आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचचं आपण नियोजन केलेलं आहे. तर त्यापूर्वी आपण एक डेमो लेक्चर म्हणून 2025, 2024, 2021 या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या परीक्षेचं PYQचं आपण टोटल अनालिसिस करणार आहोत आणि अनालिसिस करून त्या संदर्भात आपल्याला दिशा ठरवण्यासाठी उपयोग येणार आहे किंवा आपण अभ्यास सुरुवात करताना नेमका अभ्यास कुठं सुरू करावा ह्या संदर्भात मार्गदर्शन होण्यासाठी आज एक डेमो लेक्चर म्हणून आपण आज परिसर अभ्यास पार्ट 2 ह्या संदर्भाचे 30 प्रश्न आपण आज घेणार आहेत. तर लगेच मी आपल्याला सुरुवात करतो. तसं छत्रपती संभाजी महाराजांनी डॅश डॅश या ग्रंथाची रचना केली. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली. तर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. 4 पर्यायापैकी आपल्याला माहिती आहे की बुद्धभूषणम या ग्रंथाची रचना ही छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांची आपण ज्यावेळेस माहिती घेतो तर सर्वसामान्यपणे 11 मे 1657 पुरंदर पुणे जिल्ह्यातलं पुरंदर एक किल्ला आहे. या पुरंदर किल्ल्यावर यांचा जन्म झालेला आहे आणि 14 मार्च 1689 तुळापूर या ठिकाणी यांचं निधन झालेलं आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती घेताना आपल्याला महत्वाचं तर बुद्धभूषणम घ्यायचंच आहे. बुद्धभूषणम बद्दल वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे. संस्कृत भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे बुद्धभूषणम. या बुद्धभूषणम सोबतच यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी नायिका भेद हा महत्वाचा ग्रंथ आहे. नायिका भेद असल, नखशिख असल किंवा 7 सतन असल, ह्या ग्रंथाची रचना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी केलेली आहे. पण वैशिष्ट्य काय, हा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिलेला आहे बुद्धभूषणम आणि तिन्ही ग्रंथ ब्रज भाषेमध्ये लिहिलेले आहेत. कोणती? ब्रज. हे विसरू नका, ब्रज भाषेमध्ये हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यानंतर जर दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आज्ञापत्र असेल किंवा शिवभारत असेल, हे सुद्धा तेवढेच महत्वाचे ग्रंथ आहे. आज्ञापत्राच्या बाबतीमध्ये रामचंद्र अमात्य यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. तर शिवभारत ह्या रामचंद्र अमात्याने ह्या ग्रंथामध्ये राज्य कारभार कसा करावा, राज्य कोश कसं सांभाळावं या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यानंतर दुसरा आहे शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांचं काव्य, शिवाजी महाराजांचं वर्णन या ग्रंथात केले. परमानंद कवी यांनी शिवभारताची रचना केलेली आहे. त्यानंतर राज्य व्यवहार कोशाच्या बाबतीमध्ये कोश म्हणजे काय असतो माहितीये का, कठीण शब्द सोप्या भाषेत सांगण्यासाठी याचा उपयोग होतो. तर पारसी भाषेमध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पारसी भाषेचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला होता. तर पारसी भाषेतले कठीण शब्द मराठीत आणण्यासाठी राज्य व्यवहार कोशाचा उपयोग केला जातो. तर रघुनाथ हनुमंते खूप प्रसिद्ध नाव आहे, त्या शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये होते रघुनाथ हनुमंते. तर यांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. हे 4 पर्याय आपण बघितले तर आज्ञापत्र आणि राज्य व्यवहार कोश यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर राज्य व्यवहार कोश हा पारसी भाषेतले शब्द मराठीत आणण्यासाठी याचा उपयोग केला जातो. शिवभारत असेल परमानंद कवीचं, आज्ञापत्र असेल, बुद्धभूषणम असेल, या पद्धतीचे. आणि आपली एक स्ट्रॅटेजी आहे, एका प्रश्नासोबत आपण कमीत कमी एक 7 ते 8 सब PYQ आपण ह्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे एका प्रश्नाकडे एक प्रश्न न बघता ओव्हरऑल आपण जर विचार केला तर इथून छत्रपती संभाजी महाराज जन्म कुठं झाला, पुरंदर किल्ला कुठं आहे, तुळापूर कुठं आहे, 11 मार्च तारीख असेल किंवा 11 मे तारीख असेल, संस्कृत असेल, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर दुसरा प्रश्न, ओके, जगाचा कारखाना असे वर्णन या देशाचे केले जाते. जगाचा कारखाना असं कुणाचं वर्णन केलं जातं तर तुम्हाला माहित आहे की इंग्लंड या देशाचं वर्णन जगाचा कारखाना असं केलं जातं. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर मूळ औद्योगिक क्रांती का झाली की यंत्राच्या साह्याने औद्योगिक क्रांती झाली. खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढलं. उत्पादन कुठं वाढलं तर इंग्लंडमध्ये वाढलं. त्याच्यामुळे जगाचा कारखाना असं इंग्लंडचं वर्णन केलं जातं. 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जे औद्योगिक उत्पादन वाढलं होतं औद्योगिक क्रांतीमुळे, जेम्स वॅटचं ज्या शोध लावले होते नवीन या शोधामुळं
इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती झाली. तर ह्या प्रमाणात इथं फ्रान्स असेल किंवा अमेरिका असेल किंवा स्पेन असेल, हे सुद्धा तेच महत्वाचे देश आहेत. कारण फ्रान्सच्या बाबतीमध्ये आपण ज्यावेळेस बघतो तर जगाला ज्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्याची देण दिली, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, तर ही जगाला देण दिली फ्रान्सनं. फ्रान्सनं दिली म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. कारण आपण बघतो फ्रेंच राज्यक्रांती जगाच्या इतिहासामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. 1789 इथे लक्षात ठेवा, 1789 फ्रेंच राज्यक्रांती झाली. फ्रेंच राज्यक्रांतीचा जर विचार केला तर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याची शिकवण आपल्याला फ्रेंच राज्यक्रांतीने दिली. तर फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये रुसो तर खूप मोठा सोशल कॉन्ट्रॅक्टरचा ग्रंथ आहे रुसो, ह्याला फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक असं म्हणतो. सोशल कॉन्ट्रॅक्ट, सोशल कॉन्ट्रॅक्ट हा ग्रंथ लिहिलेला तर रुसोनं लिहिला, आणि रुसोलाच आपण काय म्हणतो, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक असे म्हणतो. रुसो सोबतच वॉल्टियर आणि मॉन्टेस्क्यू, वॉल्टियर आणि मॉन्टेस्क्यू हे सुद्धा खूप महत्वाचे येतं. कारण वॉल्टियर, आता तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की वॉल्टियर कोणत्या देशाचा आहे, वॉल्टियर कोणत्या क्रांतीशी संबंधित आहे, तर वॉल्टियर हा फ्रेंच राज्यक्रांतीशी संबंधित आहे. मॉन्टेस्क्यू कोणत्या ह्याच्यात आहे, तर मॉन्टेस्क्यूचा विचार केला सेपरेशन ऑफ पॉवर, सेपरेशन ऑफ द पॉवर, सेपरेशन ऑफ पॉवर. आपण भारतीय राज्यघटनेमध्ये काय करतो, कायदे मंडळ, न्याय मंडळ आणि कार्यकारी मंडळ हा विभक्त करतो. तर हा जो सेपरेशन ऑफ द पॉवर म्हणतो, ह्याची संकल्पना ही मॉन्टेस्क्यूची आहे. मॉन्टेस्क्यू असेल, वॉल्टेयर असेल किंवा रुसो असेल, हे तिघही आपल्या फ्रेंच राज्यक्रांतीशी संबंधित आहेत. फ्रेंच राज्यक्रांती 1789, सोशल कॉन्ट्रॅक्ट, सेपरेशन ऑफ द पॉवर, हे दोन शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर आहे अमेरिका. अमेरिकेच्या बाबतीत जर विचार केलं तर जगातली पहिली लिखित राज्यघटना असेल किंवा जगातली सगळ्यात जुनी राज्यघटना द्यायचं काम हे अमेरिकेने केले. 4 जुलै महत्वाची तारीख आहे, 4 जुलै 1776 रोजी अमेरिका देश स्वतंत्र झाला. त्यापूर्वी 1773 बोस्टन टी पार्टी नावाची खूप मोठी, जेम्स थॉमस जेफरसन असतील, वॉशिंग्टन DC असतील, यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी नो टॅक्सेशन नो रिप्रेझेंटेशन, ना प्रतिनिधी असा पद्धतीचा एक आंदोलन केलं होतं. या आंदोलनातून खूप मोठं आंदोलन अमेरिकेमध्ये झालं आणि अमेरिका स्वतंत्र झाला 4 जुलै 1776 आणि 1789 त्यांनी सुद्धा त्यांची लिखित राज्यघटना स्वीकारली होती. 1789 दोन्हीसाठी तारीख महत्वाची आहे. फ्रेंच राज्यक्रांती 1789 झाली आणि 1789 अमेरिकेतली राज्यघटना स्वीकारली, तरी लिखित राज्यघटना स्वीकारली. ह्या दोन्ही घटना महत्वाच्या आहेत आपण जर इतिहासाचा अभ्यास करताना. तर ही झाल्यानंतर इंग्लंड असेल, स्पेन असेल, स्पेनच्या बाबतीत आपण म्हणतो की स्पेन सुद्धा अमेरिकेच्या स्वातंत्र्यामध्ये मदत करणारा स्पेन होता. ओके, पुढचा भारतीय समाज सुधारकाबद्दल प्रश्न आहे. भारतीय समाज सुधारक त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, ह्यापैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची ह्या शब्दावर तुम्ही भर द्या, कारण आपण स्पर्धा परीक्षेच्या ज्यावेळेस आपण अभ्यास करतो किंवा प्रश्न सोडतो, चुकीची, अयोग्य, अचूक, बरोबर नाही असे शब्द असतात, ते फसवे शब्द असतात. हा फसव्या शब्दाला फसायचं नाही. कारण काय असते माहितीये का, प्रश्न वाचताना आपण चूक करतो. तर महत्वाचं काय येतं की चुकीची विचारले म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, 3 जोड्या बरोबर आहेत, ह्यातली चौथी जोडी कोणती चुकीची आपल्याला ओळखायची आहे. तर आपण जर विचार केला, ब्राह्मो समाज, राजा राममोहन राय, आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन राय केली, 1828 रोजी केली. ही सगळी आपल्याला गोष्ट माहिती आहे. 1828 ला राजा राममोहन राय यांनी कुठं कलकत्ता येथे ब्राह्मो समाजाची स्थापना. संवाद कौमुदी यांचं मुखपत्र आहे. कुणाचं, ब्राह्मो समाजाचं. संवाद कौमुदी. राजा राममोहन राव यांना भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असं पण ओळखलं जातो. कारण पश्चिम बंगालमध्ये प्रबोधन सर्व सुरू झाली. तर ब्राह्मो समाज 1828 कलकत्ता, राजा राममोहन राय. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर 2 बंधू आहेत. तर 2 बंधूपैकी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1849 रोजी परमहंस सभेची स्थापना केली मुंबईमध्ये. त्यापूर्वी 1844 मध्ये मानव धर्म सभेची स्थापना केली, त्या आत्माराम पांडुरंग तरखडकर, ती सुरत मध्ये केली. मानव धर्म सभेतूनच परमहंस सभा स्थापन झाली. तर 1849 रोजी मुंबईला परमहंस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग, हा सुद्धा बरोबर पर्याय आहे. तर त्यानंतर दुसरं आहे रामकृष्ण मिशन, स्वामी दयानंद सरस्वती. इथं चूक आहे. तर काय चूक आहे बघा, रामकृष्ण मिशन
तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतीने केली का? तर तुम्हाला माहिती की नाही. तर स्वामी दयानंद सरस्वती न करता स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते. त्या गुरुचे आदेश असेल, गुरुची विचारसरणी असेल, गुरुचे जे कार्य आहे ते जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंदाने 1897 महत्वाची डेट आहे, 1897 बेलूर मठ, कलकत्त्यामध्ये बेलूर मठामध्ये रामकृष्ण मिशन यांनी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. जर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली तर स्वामी दयानंद सरस्वतीनं काय कार्य केलं? तर स्वामी दयानंद सरस्वतीनं आर्य समाजाची स्थापना केली. कायची स्थापना केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती ह्याची स्थापना कुठे झाली? तर एक सांगतो, आर्य समाजाच्या बाबतीमध्ये आर्य समाजाची स्थापना झाली मुंबईमध्ये, आपल्या मुंबईमध्ये स्थापना झाली. पण आर्य समाजाचं टोटल जे जास्तीत जास्त कार्य जे आहे ते लाहोरला झालं. त्यामुळे आपल्याला कन्फ्युजन होतं की लाहोर असेल, पण लाहोर नाही. लाहोरला त्यांचं कार्यक्षेत्र लाहोर आहे, पण मुख्य स्थापना कुठे झाली? मुंबईला झाली. कधी झाली? 1875 झाली. 1875 आर्य समाजाची स्थापना मुंबईला झाली. कार्यक्षेत्र कुठे आहे? लाहोरला आहे. आणि महत्वाचा जर विचार केला आर्य समाजाच्या बाबतीमध्ये तर वेदाकडे परत चला हे अशी यांची विचारसरणी होते. आणि वेदाकडे परत चला, तर ह्या संदर्भात स्वामी दयानंद सरस्वती यांनी खूप मोठं काम केलं होतं. त्यानंतर दुसरं आहे शारदाश्रम पंडिता रमाबाई, हे सुद्धा बरोबर आहे. तर इथं जर आपलं बरोबर चुकीची जोडी म्हणली तर ही चुकीची जोडी आहे, रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर पुढचा पर्याय शारदाश्रम पंडिता रमाबाई इतिहासामध्ये, आणि रमाबाई रानडे ह्या दोन स्त्रियावर हमखास आयोगाचा आणि परीक्षा परिषदेचा खूप भर असतो. पंडिता रमाबाई जर विचार केलं तर आपण शारदाश्रम हे स्थापन केलं. फक्त शारदाश्रम स्थापन केलं का? 1889 मध्ये स्थापन झालं शारदाश्रम, पुणे जिल्ह्यामध्ये केडगाव येथे. पण एवढंच नाही स्थापन करता, तर पंडिता रमाबाई यांनी सदानंद सदन, बातमी सदन, कृपा सदन, ओके, मुक्ती सदन, अशा विविध संघटनेची स्थापना कोणी केली? पंडिता रमाबाई यांनी केली. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदानंद सदन, बातमी सदन, कृपा सदन, मुक्ती सदन आणि शारदाश्रम किंवा शारदा सदन दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्यामुळे दोन्हीमध्ये कन्फ्युज होऊ नका. आणि पंडित रमाबाईचा जर विचार केला त्यांचं स्त्री धर्म नीती हे खूप महत्वाचं पुस्तक आहे. कोणतं? स्त्री धर्म नीती. आणि हाय कास्ट वुमेन इन इंडियन सोसायटी, हाय कास्ट वुमेन इन इंडियन सोसायटी. ओके, हे दोन महत्वाचे यांचे ग्रंथ आहेत. स्त्री धर्मनीती स्त्री पुरुष तुलना वेगळा आहे, ती ताराबाई शिंदेचा आहे, त्याच्यात कन्फ्युजन होऊ नका. स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदेचं, स्त्री धर्मनीती पंडिता रमाबाईचं, आणि हाय कास्ट वुमेन. ओके, ह्या दोन गोष्टी आहेत. ह्याच्यासोबत एक दुसरं महत्वाचं नाव आहे रमाबाई रानडेचं, त्यांना दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं आपल्याला, किंवा रमाबाई रानडेने काय कार्य केलं आणि पंडिता. तर रमाबाई रानडे, तुम्हाला न्यायमूर्ती रानडे माहितीत का? रमाबाई रानडे, तर तुम्हाला पंडिता रमाबाई रानडे आपले न्यायमूर्ती रानडे आहेत, ह्यांच्या पत्नी होत्या. तर ह्यांनी सेवा सदन, ही मग लक्षात ठेवा, सेवा सदन. इकडे लक्षात द्या, इकडे काय? मुक्ती सदन आहे, सदानंद सदन आहे, बातमी सदन आहे, कृपा सदन आहे. ओके, पण तिकडे काय? सेवा सदन आहे. तर दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं, सेवा कुणाची आहे आणि कृपा कुणाची आहे. तर सेवा सदन कुणाचं आहे? रमाबाई रानडेचं आहे, 1909. हे सुद्धा पुण्यालाच आहे, रमाबाई रानडेचं, न्यायमूर्ती रानडेच्या पत्नी यांचं आहे सेवा सदन, 1909 पुणे. तर ह्यांचं एक महत्वाचा ग्रंथ आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. आमच्या आयुष्यात काही आठवणी नाहीत, पण रमाबाई रानडेच्या आयुष्यात काही आठवणी आहेत, तर त्या संदर्भात त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी. पण हे स्त्री धर्मनीती कोणाची आहे? पंडिता रमाबाईची आहे. आमच्या आयुष्यातील काही आठवणी कुणाच्या आहेत? रमाबाई रानडेच्या आठवणी आहेत, आपल्या नाहीत. त्यामुळे ते एक लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे काय माहितीये का? रमाबाई रानडे आणि काशीबाई
कानिटकर आणि पंडिता रमाबाई ह्या तिघीने मिळून एक संस्था काढलेली आहे. ते सुद्धा थोडंच महत्वाचं आहे. आर्य महिला समाज. काय आहे ते? आर्य महिला समाज 1882 ला. हा, आता ह्याच्यामध्ये कोणाचा आहे, कोणाकोणाचा वाटा आहे? पंडिता रमाबाई बी ह्याच्यामध्ये येतात, रमाबाई रानडे बी येतात आणि काशीबाई कानिटकर बी येतात. ह्या तिघी येतात. पण आता लक्षात आलं का तुम्हाला डिफरन्स? तुम्ही बघा, पंडिता रमाबाईचे कार्य वेगळं, रमाबाई रानडेचं कार्य वेगळं, आणि एक काशीताई कानिटकर, पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे ह्या तिघींनी मिळून कोणती स्थापन केली? आर्य महिला समाज 1882 पुणे इथं. ओके, कन्फ्युजन दूर झालं. त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीत डबल पुन्हा पुन्हा व्यवस्थित अभ्यास करायचा, कारण ह्याच्यावर हमखास प्रश्न असतो. आणि जिथं प्रश्न असतो, जिथं कन्फ्युजन असतं, तिथं प्रश्न असतो. बघा, सरळ प्रश्न आयोग विचारत नाही, परीक्षा परिषद विचारत नाही, सरळ कुणालाच आवडत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा अभ्यास करा. ओके, आणि समाज सुधारक ह्या विषयावर हमखास प्रश्न असणार आहे. ओके, काही राहिलं का? आर्य महिला समाज झालं आपलं, राजा राममोहनचं 1828 झालं, परमहंस सभा झाली. ओके, ठीक आहे. सुरुवातीला तुम्हाला वेळ लागू शकतो समजून घेण्यासाठी, पण हे विशिष्ट काळ गेल्यानंतर 8-10 दिवस गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्या ऍडप्ट होतात. कारण काय, नवीन गोष्टी असते, नवीन गोष्टी आपल्याला अवघड वाटतं. पण हा प्रश्नपत्रिका घेण्याचा उद्देश काय, की तुम्हाला नेमके प्रश्न काय आले आणि आपल्या अभ्यासाची दिशा काय असावी हा सांगण्याचा उद्देश आहे. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली? सर्वात पहिली घटना घडली. 3 ते 4 घटना इथं दिलेल्या आहेत. त्या 3 ते 4 घटनापैकी कोणती घटना आधी घडली असं विचारलंय तिने. बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. ओके, माहिती आहे आपल्याला बंगालची फाळणी रद्द कधी करण्यात आली, माहिती आहे? ओके, कधी झाली? 1911. 1911 साली बंगालची फाळणी रद्द झाली. बाबा, फाळणी रद्द झाली, मग कधी झाली ती फाळणी? तर फाळणी झाली 1905 साली. लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. त्यांनी बंगालचे 2 भाग केले, एक पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये आजचा आपला पश्चिम बंगाल असलेला हिंदू भाषिक भाग जास्त होता, हिंदू लोकसंख्या जास्त असलेला भाग होता. आणि पूर्व बंगाल जो आपण बांगलादेश म्हणतो, जो 1971 पश्चिम पाकिस्तान म्हणायचे त्यांना, पूर्व पाकिस्तान म्हणायचे, तो भाग 1971 साली इंदिरा गांधीने वेगळा केला आणि बांगलादेश नवीन देश तयार केला, असा भाग होता तो पूर्व बंगालचा. तर 1911 साली ही फाळणी रद्द केली. तर त्यावेळेस लॉर्ड हार्डिंग्स, महत्वाचं नाव आहे लॉर्ड, मी जे नाव सांगतो का लक्षात ठेवायचं, ह्यांच्यावर प्रश्न आले असतात. लॉर्ड हार्डिंग्स टू दुसऱ्या ह्यावेळेस गव्हर्नर जनरल होते. तर यांनी बंगालची फाळणी रद्द केली. आणि त्याच वर्षी, एक महत्वाचं सांगायचं म्हणजे 1911 सालीच, 1911च्या पूर्वी भारताची राजधानी कलकत्ता होती. ओके, पण बंगालची फाळणी झाली, स्वराज्याचं आंदोलन झालं, स्वदेशीची चळवळ खूप मोठ्या प्रमाणात झाली. आणि त्यानंतर ब्रिटिशांना असं वाटलं की कलकत्ता राजधानी ठेवणं योग्य नाही. तर 1911 सालीच दिल्ली दरबार भरला होता. ह्या दिल्ली दरबारामध्ये भारताची राजधानी दिल्ली झाली. 1911 पूर्वी राजधानी कोण होती? कलकत्ता होती. 1911ला राजधानी कोण झाली? दिल्ली झाली. हे सुद्धा 1911च्या वक्त आपण लक्षात ठेवायची गोष्ट आहे. लॉर्ड हार्डिंग्स 1911 आणि दिल्ली दरबार. त्यानंतर कोलकाता इथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. स्थापना केली. ओके, तर बघा कधी केली? तर 1874. कधी केली? 1874 ला. कोणी केली? विल्यम जोन्स. नाव लक्षात ठेवा, खूप विद्वान माणूस होता, खूप मोठा ग्रंथाचा अभ्यास त्यांनी केला विल्यम जोन्सनं. विल्यम जोन्स हा ब्रिटिश होता. ह्या ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. कुठं केली? कोलकाताला केली. का केली? तर काय उद्देश होता माहिती का? संस्कृत असेल, अरबी असेल, फारसी असेल, हिब्रू म्हणून त्यावेळेस भाषा होती, हिब्रू असेल, या सर्व भाषाचा अभ्यास सोप्या शब्दात करावा, ह्या सर्व भाषावर संशोधन करावं, रिसर्च करावा, यासाठी 1874 मध्ये, 1874 डेट लक्षात ठेवा, 1874 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया ह्याची स्थापना, एशियाटिक सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना विल्यम जोन्स, नाव लक्षात ठेवा, विल्यम जोन्स यांनी केली. तिसरं आहे भारत सेवक समाजाची स्थापना करण्यात आली. हो, करण्यात आली. कुणी केली? तर बाबा गोपाल कृष्ण गोखले, माहिती आहे तुम्हाला? गोपाल कृष्ण गोखले, महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु आपण ह्यांना म्हणतो. ह्यांनी 1905 साली भारत सेवक समाजाची स्थापना केली मुंबई इथे. तर हे सुद्धा काय करायचंय की देशासाठी तयार होणारी नवीन पिढी घडविणे, समाजामध्ये सामाजिक वातावरण चांगल्या प्रकारे तयार करणं, ह्याच्यासाठी भारत सेवक समाज हे कार्य करत होता.
तर त्या 1905 महत्वाची तारीख आहे, गोपाळ कृष्ण गोखले. ओके, त्यानंतर मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला इथे भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले. तुम्हाला माहिती आहे की 1885 ला 28 डिसेंबर 1885 ला कुणाचं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन भरले. कुठं भरले? मुंबईला भरले. हे लक्षात ठेवा, मुंबईला भरले. कुठं भरणार होतं? पुण्याला भरणार होतं, पण काही कारणामुळे ते रद्द करण्यात आले. कुठं भरलं? ते मुंबईला भरलं. तर या मुंबईला भरलेल्या अधिवेशनामध्ये जवळपास भारतातून 72 प्रतिनिधी, 72 आकडा महत्वाचा आहे, 72 प्रतिनिधी उपस्थित होते. आणि 28 डिसेंबर 1885 ला अधिवेशन झालं. या अधिवेशनामध्ये भारताचे उमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते. उमेशचंद्र बॅनर्जीच्या अध्यक्षतेखाली आपण काय केलं? अधिवेशन भरवलं. तर आपण जर चारी घटनेचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की चारी घटनेचा अभ्यास केल्यानंतर की बाबा 1911 ला बंगालची फाळणी रद्द करण्यात आली, 1874 ला एशियाटिक सोसायटीची स्थापना करण्यात आली, 1905 ला आणि 1885 ला. आपल्याला विचारलं की पहिली घटना कोणती घडली? तर पहिली घटना कोणती घडली आहे? बरोबर आहे. कधी? 1874 एशियाटिक सोसायटीची स्थापना. अगदी बरोबर, एशियाटिक सोसायटीची स्थापना 1874. ओके, कळालं ना तुम्हाला? काही गोष्टी कशा आहेत माहितीये का? आपण जे प्रश्न घेत आहेत तर आपला उद्देश एकच आहे. एका प्रश्नातून बघा आता ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कमीत कमी एक 10 ते 12 गोष्टी एका प्रश्नातून आपल्या कव्हर झाल्या. आणि आपला उद्देश तोच आहे, जास्त प्रश्न न देता एकाच प्रश्नामधून ज्या जेवढ्या गोष्टी आपण कव्हर करू शकतो त्या कव्हर करण्याचा आपला प्रयत्न आहे. ठीक आहे, ओके. पुढील शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. एक टीईटीच्या बाबतीमध्ये सांगतो तुम्हाला. टीईटी वर एनसीआरटी असेल, एमएससीआरटी असेल, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद असेल, ह्याच्यावर हमखास एक प्रश्न राहतो. त्याच्यामुळे या संस्थेकडे दुर्लक्ष करायचं नाही. ह्या संस्था तुम्हाला मुखतगत पाहिजेत. ह्यांच्या स्थापना जे असेल, ह्यांचे हेडक्वार्टर असेल. तर इथे प्रश्न काय विचारलाय की योग्य क्रम लावा, योग्य क्रम लावायचा आहे. तर आधीच सांगतो तुम्हाला की हे चारही ऑप्शन चुकीचे आहेत. ओके, आता हा प्रश्न आपण अभ्यास करण्यासाठी घेतलेला आहे. परीक्षा परिषदेने हा प्रश्न रद्द केलेला आहे. ठीक आहे, तर काय विषय आहे? महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कधी स्थापन झालं? बरोबर आहे, कधी स्थापन झालं? 1966 रोजी स्थापन झालं. 1966 ला स्थापन झालं. ह्याचं मुख्यालय कुठं आहे? ह्याचं मुख्यालय आहे पुणे. आणि आपल्या जेवढ्या आपण एज्युकेशन संदर्भात संस्था बघणार आहात त्यातल्या एक आणि दुसरी जर संस्था सोडली, मोस्टली संस्था या पुण्याला येतात. जर काहीच आठवण झालं तर पुणे मारा, पण पुन्हा माझ्या नावावर खापर सोडू नका की सरनं सांगितलं आम्ही पुणे मारलं, उत्तर वेगळं होतं. पण कन्फर्म करा, मोस्टली जास्तीत जास्त महाराष्ट्र संदर्भात, नाही तर भारतात एनसीआरटी विचारतील येताल पुणे, एनसीआरटी पुण्याला नाही. नॅक विचारतील, नॅक काय बेंगलोरला, येताल पुणे, असं नाही करायचं. महाराष्ट्र संदर्भात जे येतात तर हे कुठे आहे? पुण्याला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड 10वी 12वीच्या बोर्डच्या एक्झाम घेणं असेल, अभ्यासक्रम असेल, ह्याची काम करण्याचं काम हे माध्यमिक आणि शिक्षण मंडळाचं आहे. 1966. त्यानंतर महाराष्ट्र कला संचालनालय कुठं आहे? मुंबईला आहे. 1960 ला ह्याची स्थापना झाली. ओके, 1960 ला यांची स्थापना झाली महाराष्ट्र कला संचालनालयाची. त्यानंतर आहे पुढचं आहे, ह्याचं काम काय माहितीये का? आपण जे आर्ट संदर्भात म्हणतो का, कला चित्रकला असेल, ड्रॉइंग असेल, ह्या संदर्भाचं काल आपल्याला जे आपण शाळेत असताना इंटरमिडिएटच्या काहीतरी एक्झाम देतो ते प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम सुद्धा महाराष्ट्र कला संचालनालयाचं आहे. तो हत्तीचा लोगो असतो बघा, आपण बघतो प्रमाणपत्रावर, तो लोगो ह्यांचाच आहे. तर त्यानंतर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, ह्यालाच काम आपण MSCERT, खूप महत्वाची आहे एमएससीआरटीचा फुल फॉर्म काय? महाराष्ट्र स्टेट काउन्सिल, सीचं लक्षात ठेवा, काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, अशा या संस्थेचं पूर्ण नाव आहे. महाराष्ट्र स्टेट काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेन. आणि ह्याचं जे मुख्यालय आहे, ह्याचं मुख्यालय कुठे आहे? पुण्यालाच आहे. तर 1984 साली ह्याची स्थापना झाली. कधी झाली? 1984. 84 ला काय झालं? महाराष्ट्र स्टेट MSCRT ची स्थापना झाली. त्याला आपण काय म्हणतो? विद्या प्राधिकरण म्हणतो. 2016 ला पुन्हा विद्या प्राधिकरणचा GR रद्द झाला आणि सध्या आपण ह्याला MCRT म्हणतो, विद्या प्राधिकरण. म्हणून 15 ऑक्टोबर 2016 ला GR आलता ह्याचा. ओके, तर MSCRT 1984. ठीक आहे, त्यानंतर पुणेचं, ह्याचे मुख्यालय कुठे आहे? पुणेच आहे. ओके, त्यानंतर काय? महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ. तर कुठे आहे महाराष्ट्र राज्य? हे सुद्धा पुण्यालाच आहे. ह्याला काय म्हणतो आपण? बालभारती म्हणतो. ह्याला काय म्हणतो आपण? बालभारती. 27 जानेवारी
1967, 27 जानेवारी 1967 ला बालभारती किंवा महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची स्थापना झालेली आहे. पुणे इथं हेडक्वार्टर आहे. ओके, एवढ्यावर भागतं का? आता एक दुसरा विचार केला, हे तर आपल्याला माहितच झालं. तर आता योग्य क्रम लावायचा. योग्य क्रम काय लावायचा? आधी कोणता येईल? महाराष्ट्र कला संचालनालय ब, पुन्हा काय येईल? ब च्या नंतर 60च्या नंतर 66 अ, त्यानंतर ड आणि पुन्हा क. पण असा तुम्हाला एकही पर्याय दिसणार नाही, ब अ ड क. त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द झाला. बाकी काही दुसरं कारण नाही, ह्याच्यामुळे हा प्रश्न रद्द झाला. पण ह्याच्यासोबतच काही गोष्टीवर प्रश्न विचारलेला आयोगानं, किंवा आपले जर मासिक विचार केला, आपण जर बघतो की किंवा जीवन शिक्षण असेल, शिक्षण संक्रमण असेल किंवा किशोर असे मासिक आहेत, तर या मासिकाबद्दल प्रश्न विचारतात की ह्या संस्थेप्रती कोणत्या संस्थेनं, किशोर कोण पब्लिश करतं, जीवन शिक्षण कोण पब्लिश करतं किंवा शिक्षण संक्रमण कोण पब्लिश करतं. तर जर विचार केला तर तुम्हाला माहित आहे की किशोर कोण पब्लिश करतं? तर किशोर पब्लिश करतं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम मंडळ किंवा बालभारती काय पब्लिश करते? किशोर. आणि जीवन शिक्षण कोण पब्लिश करतं? MSCRT. जीवन शिक्षण. ओके. आणि त्यानंतर शिक्षण संक्रमण कोण करतं? महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण संक्रमण. हे तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत: किशोर, जीवन शिक्षण आणि शिक्षण संक्रमण. मी इथंच तुमचं क्लिअर करून जातो की शिक्षण संक्रमण कोण करतं? महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. किशोर कोण करतं? बालभारती का पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ करतं. आणि MSCRT काय करतं? जीवन शिक्षण करतं. एका प्रश्नामध्ये आपण किती गोष्टी कव्हर केल्या? तुम्ही साधं लॉजिक लावा की एका प्रश्नामध्ये आपल्या कमीत कमी 8 ते 10 घटना आपल्या कव्हर होईल. कारण एवढ्या घटना कव्हर करणं हाच आपल्या टॉपिकचा उद्देश आहे. अभ्यास करण्याची पद्धत असते. आणि एक रेग्युलर नियम सांगतो किंवा रेग्युलर ट्रेंड सांगतो की बाबा एखादा प्रश्न विचारतात त्या रिलेटेडच प्रश्न पुढच्या एक्झामला येत असतात. किंवा तुम्ही मागच्या एक्झाम बी बघा, पेपर पॅटर्न बघायचा उद्देशच तेवढा असतो की जुन्या प्रश्नावर तुमची कमांड आहे तोच 100% इन होऊ शकतो. कारण जुन्या प्रश्नावरच आयोग काम करत असतो. आणि TETच्या बाबतीत तर असं खूप वेळ झालेलं आहे की जुने प्रश्न 70 ते 80% वेळेस रिपीट झालेले आहेत. ओके, चला पुढचा. स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या संस्थेचे योगदान आहे? स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक. आता आपल्याला माहित पाहिजे की स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक कोणता होता? माहिती आहे का तुम्हाला? कोणता होता? बरोबर आहे. कोणता होता? परम 8000. परम 8000 हा काय? स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक आहे. हा संगणक कुणी बनविला? आणि हाच प्रश्न आहे की कोणत्या संस्थेचे योगदान आहे? तर बाबा जर विचार केला आपण तर तुम्हाला माहित असेल की बाबा सीडॅक नावाची एक संस्था आहे. सीडॅक. कोणती? सीडॅक. या संस्थेनं हा संगणक बनविला. हा भारतातला पहिला संगणक आहे स्वदेशी बनावटीचा. कुठे आहे सीडॅक? सीडॅक म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग, ह्यालाच म्हणतो आपण सीडॅक. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग, ह्यालाच काय म्हणतो आपण? सीडॅक म्हणतो. ठीक आहे. तर सीडॅकची स्थापना कधी झाली? कारण सीडॅक महत्वाचं आहे. तर सीडॅकच्या बाबतीमध्ये त्याचा फुल फॉर्म विचारला जातो की सीडॅक कुठं आहे? तर सीडॅक कुठं आहे? सीडॅक आहे पुण्याला. आणि सीडॅकची स्थापना कधी झाली? 1988 ला सीडॅकची स्थापना झाली. ही डेट लक्षात ठेवा, 1988 ला. कारण 1986 ला अमेरिकेनं भारताला कॉम्प्युटर देणं नाकारलं होतं. तर त्यावेळेस राजीव गांधी पंतप्रधान होते. तर राजीव गांधीनं डॉक्टर विजय भटकर हे महाराष्ट्राचेच आहेत. विजय भटकर यांना सोबत घेऊन त्याला भारतीय, आपण काय म्हणतो त्याला, कॉम्प्युटर संगणकाचे आपण काय म्हणतो ते जनक म्हणतो त्या टायमाला विजय भटकर यांना. श्याम पित्रोदा बी होतं. श्याम पित्रोदाचं काम खूप मोठं होतं. श्याम पित्रोदा आणि विजय भटकर. तर यांना राजीव गांधींनी बोलून घेतलं आणि सांगितलं की भारताला सुपर कॉम्प्युटर तयार करायचंय. तर त्या टायमाला सीडॅकची स्थापना केली आणि अवघ्या 3 वर्षामध्ये 1991 ला ह्यांनी पहिला कॉम्प्युटर बनविला. भारताचा पहिला. अवघ्या 3 वर्षामध्ये जो अमेरिकेनं नाकारला होता देण्यासाठी आपल्याला क्वांटम म्हणायचे कन्सेप्ट असते. क्वांटम लागतो सुपर कॉम्प्युटरसाठी. डेटा टेराबाईट, पेटाबाईट, हेक्साबाईट ह्या पद्धतीच्या स्पीड असतात. ते मोजण्याची क्षमता किंवा ते तयार करण्याची आपल्याकडे क्षमता नव्हती. तर त्या टायमाला विनंती केली पण न केल्यामुळे आपण स्वतः हा कॉम्प्युटर आपण तयार केला. सीडॅकनं कधी 1988 ला स्थापना झाली. 1991 ला स्थापन केला विजय भटकर, पुणे 1988. ओके. तर आपण ही माहिती बघत असताना आपल्याला दुसरी गोष्ट माहित पाहिजे की या बाकीच्या संस्था आहेत आणि ह्या तेवढ्याच महत्वाच्या आहेत. जेवढी सीडॅक महत्वाची आहे का
तेवढीच महत्वाची इतर संस्था आहेत. इतर संस्थेमध्ये कोणती आहे? इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI. ही ISI वेगळी अमेरिकेतली आणि ही ISI वेगळी आपली ह्याची पाकिस्तान मधली. ही काय? इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आहे 1931 ला. 1931 ला. PC महालोमनीस माहित आहेत का तुम्हाला? आपण पंचवार्षिक योजनाचं ऐकतो. पंचवार्षिक योजनेमध्ये खूप महत्वाचं काम आहे. पंचवार्षिक योजना तयार करायचं काम कोणाचं? PC महालोबोनिस. तर या PC महालोबोनिसनं ह्या संस्थेची स्थापना केली 1931 ला कोलकात्याला. कुठं केली? कोलकाता. कोलकाताला यांनी काय केली? आपल्या ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट केलं. तर हे का ऑप्शन आला असेल तर सांगतो तुम्हाला. HEC 2M हा नावाचा कॉम्प्युटर आहे. हा पहिला कॉम्प्युटर आहे. हा कॉम्प्युटर वापरणारी संस्था ही आहे. पण हा कॉम्प्युटर भारतीय बनावटीचा नाही. भारतीय बनावटीचा कोण आहे? परम 8000 आहे. पण HEC 2M हा भारतीय बनावटीचा नाही, पण पहिला कॉम्प्युटर आहे. हे कोणी वापरला होता? इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने वापरला होता, म्हणून हे ऑप्शन आलं. तर ही संस्था 1931 ला PC महालोबोनिस नाव लक्षात ठेवा. त्यांना सांख्यिकी शास्त्राचा जनक असं म्हणतो. 29 जून ह्यांचा जो जन्मदिवस आहे आपण सांख्यिकी दिन म्हणून साजरा करतो. कारण PC महालोबोनिसचं खूप मोठं काम आहे स्टॅटिक्सच्या बातमीमध्ये. आपण जे अर्थसंकल्प वगैरे बघतो, की आर्थिक पाहणी अहवाल बघतो, ह्या तयार करण्यामध्ये जो काय डाटा असतो किंवा नॅशनल सर्व्हे असेल, ह्या सर्व तयार करण्याचं काम हे डाटा इन्स्टिट्यूट करतं. हे कोलकात्याला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT. खूप वेळेस आपण IITचं नाव ऐकलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये IITचे तयार करणारी मुलं आहेत. पण आपल्याला माहित पाहिजे की IITची तयारी करतो तर असे किती IIT कॉलेज आहेत? तर IITचा विचार केला तर भारतामध्ये फक्त आता सध्या 23 IIT कॉलेज आहेत. आणि IIT कॉलेज आहेत त्यातलं पहिलं कधी स्थापन झालं हे महत्वाचं आहे. आज 23 आहे ते ओके, सगळं पाठ करायची गरज नाही. तर बाबा ते 23 पैकी पहिलं कोणतं होतं? तर बरोबर आहे. तर 23 पैकी पहिलं 1951 साली 1900 खरगपूरला IIT खरगपूर पश्चिम बंगाल या ठिकाणी स्थापन झालते. आपले तुम्हाला अरविंद केजरीवाल माहित आहेत ना, आपल्या आम आदमी पक्षाचे. तर अरविंद केजरीवाल हे IIT खरगपूरचे विद्यार्थी आहेत. IIT खरगपूर मध्ये त्यांनी IIT केलेली होती. पुन्हा राजकारणात येण्यास आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला तो IITच्या पदाचा. त्यांनी ते IIT खरगपूरचे विद्यार्थी. हे भारतातलं पहिले IIT आहे 1951 ला पश्चिम बंगाल. ओके. तर IIT लक्षात ठेवा 23 IIT आहेत. त्यानंतर पुढचं काय? CDACचं आपण बघितलेलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. कोणता आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ NID. महत्वाचं आहे. NID हे सुद्धा तेवढीच महत्वाची संस्था आहे. डिझाईन मध्येच तुम्हाला कळालं असेल डिझाईन तयार करतात. डिझाईन तयार करायचं म्हणजे काय? लोगो असेल किंवा एखादा नकाशा असेल किंवा एखादं आर्ट मध्ये आर्किटेक्चर मधलं एखादं काम असेल एखादा हे तयार करण्याचं काम NIDचं असतं. तर NIDची स्थापना 1961 साली झाली आणि 61 साली NID अहमदाबादला याची स्थापना झाली. अहमदाबाद. कारण काय होतं माहितीये का? पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई हे खूप जवळचे मित्र होते. ह्यांच्यामध्ये खूप शक्य होते. विक्रम साराभाई म्हणजे आणि ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष पुन्हा झालेले. तर ह्यांच्यामध्ये खूप शक्य होतं. त्यांच्या संकल्पनेतून IIM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे सुद्धा अहमदाबादलाच आहे पहिलं, कोलकात्याला अहमदाबादला. आणि NID ह्यांच्या संकल्पनेतून अहमदाबादला स्थापन झाले. विक्रम साराभाई हे खूप जवळचे मित्र होते. ह्यांनी त्याच्यासाठी जमीन वगैरे भरपूर दिलती. तर NID 1961 अहमदाबाद. ओके. ह्या 3-4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. महत्वाचं CDAC आहे. त्यानंतर कोणता आहे? ISI असेल किंवा IIT असेल, IIT खरगपूर असेल किंवा NID असेल अहमदाबादला. नकाशा असेल किंवा रुपया. आता आपण रुपया बघतो की नाही, असं रुपयावरचं जे चिन्ह आहे हे रुपयावरचं चिन्ह डेव्हलप करायचं काम या NID ने केलेलं आहे. ओके. काही राहिलं तर समजून घ्या. आणि भरपूर वेळेस होणार आहे त्याच्यामुळे आज पहिल्या लेक्चरला एवढं भिवू नका. भविष्यात भरपूर लेक्चर होणार आहे. तर एक गोष्टी आपण क्लिअर होत जातात. आज सुरुवातीला ऐकताना खूप जड वाटतं की यार कसं होईल आपलं, तर काही काळजी करू नका, काही होणार नाही, चांगलं होणार आहे. चला ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. भारत हा एक एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. सोपा प्रश्न आहे आणि जागतिकीकरणाच्या लाटेत भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जातो. बरोबर आहे ना? आपण एकत्र कुटुंब पद्धतीचा आपण पुरस्कार करतो, आपण ओळखला जातो. दुसरं काय? जागतिकीकरणाच्या लाटेत. जागतिकीकरण कधी झालं? LPG धोरण कधी आलं?
1991 साला लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. आपलं पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते आणि मनमोहन सिंग आपले काय होते, अर्थमंत्री होते. त्यांच्या काळामध्ये एलपीजीचं धोरण आलं आणि त्या धोरणानंतर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं. कारण आपण उदारीकरणाचं धोरण म्हणतो, ह्या उदारीकरणाचं असेल किंवा जागतिकीकरणाचं धोरण असेल, ह्या जागतिकीकरणाच्या धोरणानंतर भारतीय समाज रचनेमध्ये खूप बदल झाले. तर समाज रचनेमध्ये काय बदल झाले की बाबा आपली एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळं आपण समूहामध्ये राहत होतो. पण काय झालं, पुन्हा बिझनेसला महत्व आलं, लोक नोकरी करण्यासाठी IIT ला महत्व आलं किंवा आपल्या IT ला महत्व आलं आणि भरपूर लोक कुटुंब सोडून पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, सिलिकॉन व्हॅली सारख्या शहरामध्ये सेटल झाले. त्याच्यामुळे काय झालं, एकत्र कुटुंब पद्धती ऐवजी विभक्त कुटुंब पद्धती त्यानंतर निर्माण होईल किंवा त्याची संख्या खूप वाढत गेली. आणि ह्यांनी काय चाललंय, जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. चुकीचं आहे. एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली का नाही, एकत्र कुटुंब पद्धती कमी होऊन विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण वाढत गेलं. त्याच्यामुळे हे पर्याय चुकीचा आहे. ओके, काय लॉजिकचा प्रश्न आहे हा? तर काय विधान बरोबर आहे, विधान चूक आहे, बरोबर आहे. पर्याय 1 बरोबर आहे का? समजायला ना तुम्हाला? गडबड तर होत नाही ना? ओके, काय अडचण नाही. काही अडचणी असल्या तर कमेंट मध्ये टाका, आपण पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये अडचणी दूर करू. रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? कोणाला ओळखले जाते बघा, आता हे सोपं आहे. रियासतकार कोणाला ओळखले जाते? गोविंद सरदेसाई. आधी रियासत काय असतं? रियासत म्हणजे इतिहास लिहिणे. इतिहास लिहिण्याला काय म्हणतो आपण? रियासत म्हणतो. तर ह्यांनी काय केलं, निजामाचा इतिहास असेल, मराठ्याचा इतिहास असेल, ब्रिटिशाचा, हे रियासती याचे खंडच्या खंड आहेत, म्हणून त्यांना रियासतकार असे म्हणतो. गोविंद सरदेसाई यांना हे केलं. तर ह्याच्यासोबतच आपण जर विचार केला, गोविंद सरदेसाई यांच्यासोबतच 2 नावं महत्वाची आहेत. सगळ्यात महत्वाचं नाव आहे त्र्यंबक शंकर सेजवलकर. त्र्यंबक शंकर सेजवलकर यांचं नाव खूप महत्वाचं आहे. ह्यांनी काय केलं माहितीये का? पानिपत, आपण जे कधी 1661 ना, पानिपत 1661. तर या ग्रंथाची रचना कुणी केली? सेजवलकर यांनी केली. एवढंच ग्रंथाचं नाव आहे, पानिपत 1661. ओके, आणि प्रगती म्हणून एक साप्ताहिक आहे. त्या प्रगतीचं एवढं काही विषय नाही, पण महत्वाचं काय, पानिपत 1661. त्यानंतर दुसरं काय, सुरेंद्रनाथ सेन. सुरेंद्रनाथ सेन 1857, 1857 किंवा 1857 एवढाच ग्रंथ लिहिला, एवढाच. आता ग्रंथामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ नका. 1857 हा वेगळा ग्रंथ झाला आणि 1857चा स्वातंत्र्य समर हा वेगळा ग्रंथ झाला. कोण लिहिला 1857चा स्वातंत्र्य समर? स्वातंत्र्य समर हा कोण लिहिला? विदा सावरकर यांनी हा ग्रंथ लिहिला. विदा सावरकर यांनी 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे, तर ही झाली 1857 विदा सावरकर, आणि हा कोणता झाला? 1857. ओके, त्यानंतर काय, जदुनाथ सरकार. जदुनाथ सरकारचं तुम्ही इतिहासामध्ये भरपूर वेळेस नाव आहे. शिवाजी अँड हिज पॉवर. शिवाजी अँड हिज पॉवर हा ग्रंथ लिहायचं काम जदुनाथ सरकारनं केलेलं आहे. खूप महत्वाचा ग्रंथ आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास असेल ह्याच्याबद्दल डीपली लिहिण्याचं काम जदुनाथ सरकारनं केलेलं आहे. 2 नाव लक्षात ठेवा, त्र्यंबक शंकर सेजवलकर आणि सुरेंद्रनाथ सेन. हे 2 नाव, पानिपत 1661 आणि 1857 सुरेंद्रनाथ सेन. ओके, आणि गोविंद सरदेसाई हे नाव तर तुम्ही विसरणार नाही, गोविंद. ओके, त्यानंतर पुढे काही नृत्य दिले येतं आणि त्या जोड्या दिलेल्या आहेत. जोड्याच्या बाबतीमध्ये एक प्रश्न लक्षात घ्या की जोड्या सोडविण्याची एक पद्धत आहे परीक्षेमध्ये. तर जी जोडी आपल्याला माहित आहे ती आधी लावायची. त्या जोड्या माहिती आहे आपल्याला, आधी वाचून बघायचं की कोणती जोडी आपल्याला. तर काय बघितलं का, महाराष्ट्र लावणी. ओके, ही माहिती आपल्याला. काय महाराष्ट्र लावणी? काय 1चं 3. 1चं 3 कुठं आहे? 1चं 3 इथं नाही, हे गेलं. इथं 3 आहे, इथं हे गेलं. म्हणजे काय राहिलं? 2 ऑप्शन राहिले, 3 नंबरचा आणि 2 नंबरचा. मध्ये आपण 50% आला होता. आता कमीत कमी आपलं 50% एक गेम लागू शकतो. तर ठीक आहे, तर बघा पुन्हा काय दिले, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचं कोणतं आहे? हा सांगा, कुचीपुडी. कोणतं आहे? कुचीपुडी हे आंध्र प्रदेशचं आहे. त्यानंतर केरळचं काय? मोहिनी अट्टम. केरळ मोहिनी अट्टम आणि तामिळनाडू भरतनाट्यम. बघा, मोहिनी अट्टम, भरतनाट्यम. भरतनाट्यम कोणाचं आहे? तामिळनाडूचं आहे. तर तुम्हाला जयललिता माहित आहेत ना, जयललिता माजी मुख्यमंत्री. ह्या जयललिता जे आहेत त्या भरतनाट्यमच्या खूप चांगल्या नृत्यांगना होत्या. तर तरी भरतनाट्यम खूप चांगलं हे करत होते, त्या तामिळनाडूच्या हे होत्या. तर त्यांच्यावर लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. आणि मोहिनी अट्टम हे केरळचं आहे. त्याचप्रमाणे कथ्थक माहिती आहे तुम्हाला? कथ्थक कुणाचं आहे? कथ्थक कोणत्या राज्याचं आहे? उत्तर प्रदेश, युपी. युपी उत्तर प्रदेशचं काय हे आहे. त्यानंतर बिहू महत्वाचं आहे. बिहू, बिहू कुणाचं आहे? आसाम.
सात्रिया आणि बघा, सात्रिया आणि एक डान्स प्रकार आहे सात्रिया. हा कुणाचा आहे? आसामचाच आहे. बिहू आसाम, सात्रिया आसाम. त्यानंतर दुसरं काय? घुमर. घुमर कुणाचं आहे? राजस्थान. घुमर कुणाचा आहे? राजस्थानचा आहे. त्यानंतर दुसरं कोणतं आहे? गरबा. गरबा माहिती आहे तुम्हाला. गिद्दा. गिद्दा महत्वाचा आहे, पंजाबचं गिद्दा. ओके. त्यानंतर गरबा गुजरातचं माहित आहे. कथकली आलं का? कथकली कोणाचं आहे? केरळचं आहे. ओके. कथकली. कथकली कोण? केरळ. ठीक आहे. बिहू आसाम, सात्रिया आसाम, घुमर राजस्थान, गिड्डा पंजाब, राजस्थान, घुमर राजस्थान, कथक यूपी. हे सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर आल्या पाहिजेत. काय सोपे आहेत? महाराष्ट्र लावणी सोपं आहे, केरळचं मोहिनीअट्टम बरोबर आहे, तामिळनाडूचं भरतनाट्यम. ठीक आहे. ओके. या युगात प्राण्याचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. हा अश्मयुग, पुराण अश्मयुग आणि नव अश्मयुग आणि महापाषाण युग ह्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. तर ह्याच्यावर हमखास एक प्रश्न राहतो. तर काय प्रश्न आहे बाबा? या युगात प्राण्याचा उपयोग सामानाच्या ने-आणासाठी होतो. कशासाठी? सामानाची ने-आण करण्यासाठी. या युगात व्यापार आणि दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. कोणत्या? व्यापार आणि दळणवळण. आणि दुसरं काय दिलं? या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. चाकावर म्हणजे सरळ प्रश्न आहे की चाकाचा शोध कोणत्या युगात लागला? कोणत्या युगात लागला? पुराण अश्मयुगात लागला का? मध्य अश्मयुगात लागला का? नव अश्मयुगात लागला? सरळ असा प्रश्न आहे. तेव्हा चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण वाढलं, वस्तूची ने-आण करणं सोपं झालं. तर चाकाचा शोध कोणत्या ह्याच्यामध्ये लागला? नव अश्मयुगामध्ये लागला. हे तुम्हाला कन्फर्म माहिती पाहिजे. अग्नीचा शोध कधी लागला? चाकाचा कधी लागला? पशुपालन कधी कोणत्या ह्याच्यामध्ये करत होते? तांबे कोणत्या ह्याच्यामध्ये यूज करत होते? ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजेत. तर ठीक आहे. तर आपण म्हणतो का पुराण अश्मयुग? पुराण अश्मयुगाच काय म्हणतो आपण? अश्मयुग म्हणतो. पुराण अश्मयुगाच काय म्हणतो आपण? अश्मयुग असं म्हणतो. तर ह्याचा विचार केला तर इसवी सन पूर्व 25 लाख ते 10,000 ह्या पर्यंतचा काळ कोणाला म्हणतो आपण? अश्मयुग म्हणतो. अश्मयुग माणूस बघतो ह्या माणसाचा पूर्णपणे विकास झालेला नव्हता. हा माणूस अस्थिर होता, म्हणजे एका जागाने स्थिर नव्हता. घर वगैरे ह्या गोष्टी ह्याला माहित नव्हतं. तर जे अन्न काय खायचंय, कुठं राहायचंय, घर काय म्हणायचं, ह्याची 1% सुद्धा ह्याला कल्पना नव्हती. हा अश्मयुगीन माणूस 25 लाख वर्ष, इसवी सन पूर्ण 25 लाख ते 10,000 या दरम्यानचा काळ हा पुराण अश्मयुग माणसाचा आपण ओळखला जातो. ठीक आहे. त्यानंतर आहे मध्य अश्मयुग. पुराण अश्मयुगाच्या पुढचं मध्य अश्मयुग. मध्य अश्मयुगामध्ये काय झालेलं आहे की बाबा आपल्याला माणसाला शिकार करणं असेल किंवा पशुपालन असेल, काय शिकार करणं किंवा पशुपालन, ह्याचा माणसाला जाणीव झाली. त्यानंतर शस्त्राचा माणसानं वापर सुरुवात केली. शस्त्राचा माणसानं वापर केल्यामुळेच माणसाला शिकार करणं सुरुवात झाली. कारण शस्त्र असेल, ह्याचा वापर कुठं झालं? मध्य अश्मयुगामध्ये झाला. ओके. मध्य अश्मयुगामध्ये माणसानं काय केलं? शिकार आणि पशुपालन आणि शस्त्र वापरायला सुरुवात केली. त्याच्या पुढचा काळ आहे, ह्याचा कालवंदीचा इसवी सन पूर्व 10,000 ते 7,000. इसवी सन पूर्व 10,000 ते 7,000 यांच्या काळाला काय म्हणतो आपण? मध्य अश्मयुग म्हणतो. त्याच्या पुढचा काळ कोणता आहे? नव अश्मयुग. नव अश्मयुगाचा कालखंड काय? इसवी सन पूर्व 7,000 ते 3,000 या दरम्यानच्या काळाला आपण काय म्हणतो? नव अश्मयुग. आणि नव अश्मयुगामध्ये चाकाचा शोध लागला. चाकामुळेच माणसाला गाडी लागली, वाहतूक आलं, व्यापार आला, ह्या गोष्टी सोप्या झाल्या. त्यानंतर ह्याच्यामध्ये आलं नाही. ह्याच्यानंतर पुढचा काळ आहे ताम्रपाषाण युग. ताम्रपाषाण युग म्हणजे काय? तांब्याचा वापर. माणसाच्या इतिहासामध्ये सर्वात पहिल्या सुरू कोणता धातू माणसाने सर्वात आधी वापरला? कोणता धातू वापरला? तांबे. तांबे धातू, त्याला ताम्रपाषाण युग म्हणतो आपण. ताम्रपाषाण युग. ह्याचा कालखंड कोणता होता? इसवी सन पूर्व 3,000 ते 1,500. आपण हडप्पा संस्कृतीचा काळाचा आपण अभ्यास करणार आहोत. ताम्रपाषाण युग आणि हडप्पा संस्कृतीचा काळ हा समान आहे, समकालीन संस्कृती आहे. ह्यालाच आपण कांस्य युगीन संस्कृती असं म्हणतो किंवा कांस्य युगीन काळ असं म्हणतो. कोणत्याला? ताम्रपाषाण युग. या युगामध्येच किंवा या जनरेशन मध्येच माणसानं सर्वात पहिला सुरू तांबे वापरायला सुरुवात केली. ओके, इट इज क्लिअर. ताम्रपाषाण युग पण 3,000 ते 1,500. त्याच्या पुढचा काळ काय? महापाषाण युग.
महापाषाण युग म्हणजे काय होतं माहितीये का? माणसं मृत्यू पावल्यानंतर माणसे मृत्यू पावल्यानंतर माणसे मृत्यू पावल्यानंतर ते काय व्हायचं? हा ओके. तर माणूस मेल्यानंतर ह्यांनी काय करायचे? ह्याच्या बाजूला असे पाषाणाचे खूप मोठे 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 असे आपण पाचवीच्या पुस्तकामध्ये आहे फ्रेम. तर लहान 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 असे दगड त्याच्या बाजूला लावायचे आणि दगड लावून त्याच्यामुळे ह्याला महापाषाण युग असं म्हणायचे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा महापाषाण युग आहे. ठीक आहे. तर ह्याच्या आपण जर बघितलं पुराणिष्म युग असेल किंवा मध्याश्म युग असेल किंवा नवाश्म युग असेल किंवा महापाषाण युग असेल, ह्या सर्व ह्या काळाचा आपण अभ्यास केलाय. सगळ्यात महत्वाचं नवाश्म युग, चाकाचा शोध लागला, अग्नीचा शोध अश्मयुगामध्ये लागला, शस्त्र वगैरे. आणि एक सांगतो ह्याच्यानंतर माणसानं लोखंडाचा वापर केला, आधी माणसानं तांब्याचा वापर केला आणि त्यानंतर पुढचा महापाषाण युगामध्ये लोखंडाचा वापर माणसानं करायला सुरुवात केली. ठीक आहे. पुढचं ओके. गटात न बसणारा शब्द ओळखा. आता गटात एक 4 शब्द आहेत. वय आहे, चर्मन्ना आहे किंवा कारमार आहे किंवा नावबी आहे. तर काय आहे माहितीये का? हे नेमकं काय आहे? आपल्याला वाटत असेल एक नेमकं काय दिलं बाबा, काहीच ओळखू नाही, वय काय आहे? तर काय माहितीये का? प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना त्याच्यात काही जे लोक व्यवसाय करत होते त्या व्यवसायाला दिलेले नाव आहेत. हे नाव आपल्याला माहित पाहिजेत. तर नाव आहेत का? वय म्हणजे काय? विणकर. वय म्हणजे काय? विणकर. चर्मन्ना म्हणजे काय? हा, चर्मन्ना म्हणजे काय? चांभार किंवा कातडी काम करणारा. चांभार आपण होतो की नाही, चांभार चांबड्याचं काम करणारा त्याला काय? चर्मन्ना. हा, किंवा कारमार. कारमारला काय म्हणायचं? धातू किंवा लोह यांचे काम करणार ह्याला काय म्हणायचं? कारमार म्हणायचं. आणि पुढचं काय? नाव्य म्हणजे काय? नौका. नावेला काय म्हणायचं? नौका बांधणारा. ओके. नौका बांधणारा, होडी बांधणारा, जहाज बांधणारा ह्याला काय म्हणायचं? नाव्य. नाव्य सोपं आहे, व्यय सोपं आहे. व्यय म्हणजे विणकर, नाव्य म्हणजे नौका. कारमार धातू तयार करणारा. त्याच्यात वेगळं काय? तर वेगळं काय माहितीये का? तुम्ही जर विचार केलं तर चर्मन्ना असेल किंवा कारमार असेल किंवा नाव्य ह्यांचा गट वेगळा आहे. ह्यांचा गट वेगळा आहे. कारण जर आपण हे केलं तर हे कार्य कृती करणारे, प्रत्यक्ष वस्तू तयार करणारे, वस्तूवर हे करणारे, हे नवीन वस्तू तयार करणारे येतं. आणि विणकर जो म्हणतो, विणकर असेल किंवा आर्टिस्ट असेल किंवा त्यावेळेस मूर्ती तयार करतो ते राजाच्या पेंटिंग वगैरे तयार करणारे ह्यांचा गट वेगळा होता. ह्यांना म्हणायचं विय किंवा विणकर. हा इथं जर विचार केला तर विय किंवा विणकर हा गट वेगळा झाला. ओके. कारण हा तिन्हीचा गट वेगळा आहे, तो पुस्तकामध्ये सविस्तर दिले. आणि वय हा गट वेगळा आहे. ठीक आहे. तर ओके. पुढचं हा, हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीचा मी तुम्हाला सांगितलं की हडप्पा संस्कृती सर्वात टीईटीचं आणि आपल्या एमपीएससीचा आवडीचा टॉपिक आहे. हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत जर आपल्या सविस्तर अभ्यास करायचा आहे तर त्यापूर्वी काय केले? हडप्पा संस्कृतीचे ठिकाण दिले तर आणि इथं वर्तमान राज्य कोणतं आहे असं विचारलेलं आहे. तर आपण जर विचार केला तर इथं दिले बाबा हडप्पा संस्कृतीचा कालखंड कधी आहे? इसवी सन पूर्व 2500 ते 1500च्या दरम्यान. हडप्पा संस्कृती कुठे आहे? नियमानं जर विचार केला, दयाराम साहनी असेल, बॅनर्जी असतील किंवा लाल असतील, सगळ्यांनी ह्याचं खोदन करून आपण काय केलेलं आहे त्याचं की आपण भारतीय ह्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. तर हडप्पा संस्कृतीचा जर अभ्यास करताना हडप्पा ही जी संस्कृती आहे तर मुळात हे हडप्पा हे शहर हे भारतामध्ये नाही. आज तुम्ही कन्फर्म, तुम्हाला वाटतं हे भारतात आहे, पण हा भारतात नाही. तर हे सिंध प्रांत जो आहे तो पाकिस्तान सध्या भाग आहे. या सिंध प्रांतातला जो भाग आहे तिथं हडप्पा आहे. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो, हडप्पा हे रावी नदीवर आहे, सिंधू नदीवर नाही. कन्फर्म प्रश्न करा, हडप्पा हे कुठे आहे? रावी नदीवर आहे. हडप्पा कुठे आहे? रावी नदीला. मोहनजोदडो जे आहे, आपण पिक्चर बी निघालता मग मोहनजोदडो, तर मोहनजोदडो जो शहर आहे ते कुठे आहे? तर ते सिंधू नदीवर आहे. पण हडप्पा कुठे आहे? रावी नदीवरच आहे. तर ठीक आहे. तर पुढचं काय? दायमाबाद विचारलं. दायमाबाद माहिती आहे का तुम्हाला कुठे आहे? तर दायमाबाद हे महाराष्ट्रातलं खूप प्रसिद्ध शहर आहे. अहमदनगर जिल्हा, अहमदनगर. अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यातलं प्रवरा नदीच्या किनारी हे दायमाबाद हे शहर आहे. आणि हे कुठं आहे? महाराष्ट्रात आहे. कुठे? महाराष्ट्र. 1 + 4 हे चुकलं, हे चुकलं. दोन राहिले, 1 आणि 3, 2, 1 आणि 2 मध्ये राहिलं. काय केलं? दायमाबाद, अहमदाबाद, महाराष्ट्र. ओके. तर त्यानंतर पुढचं आहे राखी गडी. राखी गडी भारतामध्ये जेवढे ठिकाणं आहेत सर्व ठिकाणापैकी सर्वात मोठं हडप्पा आहे. तर भारतात आहे का? नाही. तर भारतातलं सगळ्यात मोठं कोणतं आहे? राखी गडी आहे. राखी गडी भारतातलं सगळ्यात मोठं आहे. कुठं आहे? हरियाणा. कुठे आहे राखी गडी? हरियाणा मध्ये आहे. राखी, हरियाणा. ओके. हरियाणाची राखी. ओके. त्यानंतर कोणतं आहे? लोथल.
लोथल. लोथल एक प्रसिद्ध आहे बघा तुम्हाला. लोथल एक आहे बंदर आहे, बंदर, माकड नाही, बंदर आपलं समुद्रावर असते ना, बंदर आहे ते बंदर. ओके, तर हे लोथल हे बंदर आहे. तर हे बंदर कुठे, हे काय करत होतं, तर प्राचीन काळी काय व्हायचं, आपला ग्रीकासोबत व्यापार व्हायचा, पर्शियन लोकांसोबत व्यापार व्हायचा, किंवा आपण काय म्हणतो अफगाणिस्तान लोक, काय म्हणतो अरबी लोक, यांच्यासोबत व्यापार व्हायचा, ग्रीक, इराण, इराक यांच्यासोबत व्यापार व्हायचा. हा व्यापार जास्तीत जास्त जो कुठून होता, तर ह्या लोथल बंदरातून होत होता. लोथल बंदर आहे, मग कुठे आहे बंदर, आहे कुठं असणार आहे, राजस्थानमध्ये असणार आहे का, हरियाणामध्ये असणार आहे का, एक लॉजिक लक्षात व्हायचं आहे का, शक्यता नाही. कुठे असणार आहे, मग 100% गुजरातमध्ये. कुठं आहे व्यापार, कुठं होतो जास्तीत जास्त, गुजरात. त्याच्यामुळे व्यापारासंदर्भात काही जर आलं तर आपण लॉजिक लावू शकतो की नाही बाबा, कमीत कमी आपल्याला माहिती आहे की गुजरातमध्ये आहे लोथल. ठीक आहे, लोथल गुजरातमध्ये झालं. आता कोणतं राहिलं, कालीबंगन. कालीबंगन माहिती आहे का तुम्हाला, कालीबंगनचं एक वैशिष्ट्य आहे, कालीबंगन राजस्थान मधलं शहर आहे, हे राजस्थानमध्ये आहे सध्या. तर कालीबंगनचं वैशिष्ट्य काय माहितीये का, तर त्या ठिकाणी नांगराचा शोध, किंवा तिथं नांगराचे काही पुरावे सापडले. नांगराचे पुरावे सापडल्यामुळं इथं आपल्याला शेती करत होते, हे हडप्पा काळातले लोक, हे कळालं आपल्याला. हडप्पा काळातले लोक शेती करत होते, आपल्याला कुठून कळालं, कालीबंगन का नांगराचा शोध, नांगराचा तिथं काही पुरावे सापडलेले आहेत. तर कोणतं ऑप्शन येईल बघा, 1ला 4, ओके, 2ला 1, 2, आणि इथं 3 पाहिजे, ओके. ठीक आहे, तर 1 नंबरचा ऑप्शन. ठीक आहे, क्लिअर. तर ह्याच्यासोबतच एक 2 ते 3 ठिकाणं प्रसिद्ध आहेत. धोलावीरा, धोलावीरा हे प्रसिद्ध, तुम्हाला माहित असेल. धोलावीरा, रंगपूर, बनावली आणि रोपर, हे भारतातले ठिकाण आहेत. हडप्पा, मोहनजोदडो हे पाकिस्तान मधले आहेत. धोलावीरा खूप प्रसिद्ध आहे. युनेस्को दरवर्षी असे काही जागतिक स्थळ आहेत, प्रसिद्ध स्थळ आहेत, त्यांचा जागतिक वारसा स्थळ असं म्हणून त्याला दर्जा देते. तर भारतातलं धोलावीराला हा दर्जा 3 ते 4 वर्ष झालं भेटलेला आहे. तर हे गुजरातमध्ये आहे. तर का बरं दर्जा भेटला यांना माहितीये का, की धोलावीराला, कारण ह्याच्यातला विहिरी आहेत बघा, तर आपण काय बावडी म्हणतो किंवा बावडीच म्हणतो आपण. तर ज्या विहिरी आहेत, खूप मोठ्या विहिरी आहेत, त्याला पायऱ्या पायऱ्याच्या विहिरी केल्या आहेत. आणि यांची जी जल व्यवस्थापन पद्धती आहे, जल व्यवस्थापन पद्धती खूप चांगली आहे. म्हणून ह्या हडप्पाकालीन ही जी धोलावीरा शहर आहे, ह्या शहराला किंवा ह्या नदीला, ह्या विहिरीला जागतिक वारसाचा दर्जा भेटलेला आहे. तर हे गुजरातमध्ये शहर आहे. पुन्हा पुढचं आहे रंगपूर. रंगपूर कुठं असणार आहे, हे सुद्धा गुजरातमध्येच आहे. हे कुठं आहे, गुजरातमध्येच आहे. जास्तीत जास्त शहरं गुजरातमध्ये सापडलेली आहेत, गुजरात. त्यानंतर कोणतं आहे, बनावली. बनावली कुठं आहे, हरियाणामध्ये आहे. आणि रोपर कुठं आहे, पंजाबमध्ये. ठीक आहे, लक्षात आलं. एक एक गोष्टी कन्सेप्ट केला. हा प्रश्न एक जरी असला तरी भरपूर गोष्टी आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. किंवा दायमाबाद असेल, राखीगडी असेल, किंवा धोलावीरा असेल, रंगपूर असेल, बनावली असेल. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट. चला, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातील संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. योग्य कालानुक्रमे, किंवा कोणत्या घटना आधी घडल्या, कोणत्या घटनानंतर घडल्या, याबद्दलची माहिती विचारलेली आहे. तर तुम्हाला 1857चा उठाव सांगतो, किंवा एक त्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला माहित आहे तरीही सांगतो. 1857च्या उठावाची सुरुवात कशी झाली, 29 मार्च, तारीख महत्वाची आहे, 29 मार्च 1857 ला. आपले मंगल पांडे होते, मंगल पांडे होते, बंगाल इन्फेंट्री होते. इन्फेंट्री भरपूर राहायचा, रेजिमेंट भरपूर राहायच्या. तर बंगाल लक्षात ठेवा, 34 नंबरची होती, 34 नंबरची बंगाल इन्फंट्री. ह्या बंगाल इन्फंट्रीमध्ये हे काम करत होते. तर त्यावेळेस काय केलं, एल्फिंड नावाच्या एक बंदूक आल्या, त्याच्यामध्ये गाईचं आणि डुकराची चरबी वापरली होती. तर या चरबी, कारण ह्या चरबी काडतुसाची होती, काडतुस तोंडानं काढावं लागत होतं. त्याच्यामुळे ह्यांना असं वाटलं की ब्रिटिशांनी आपल्या धर्माला बाटविलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष तयार झाला. आणि ह्यांनी ह्युसेन नावाचा एक तिथलं सैनिक होता, ह्या सैनिकावर मंगल पांडेने गोळी झाडली. कधी, 29 मार्च 1857 ला. आणि ही गोळी झाडल्यानंतर
खूप मोठ्या प्रमाणात उठावाबद्दल जागृती तयार झाली, लोकांमध्ये असंतोषाची भावना उफाळून आली. ऑलरेडी असंतोष होता, पण त्या एका घटनेमुळे त्याला ठिणगी पेटली. भरपूर काहीतरी पगार कमी असेल, काळा गोळा भेदभाव असेल, अन्यायकारक काही कायदे असतील, ह्या सर्वांमुळं आपण बघणार आहे सविस्तर त्या गोष्टी. ह्या सर्वांमुळं काय झालं की खूप मोठ्या प्रमाणात असंतोष होता. तर हे ठिणगी भेटायचं काम किती झाले? 29 मार्च 1857ला. आणि त्यानंतर भारतात ठिकठिकाणी खूप मोठे असे उठाव झाले. आणि उठावातून हिने काय केलं? सगळ्यात महत्वाचा उठाव झाला मीरठला. 11 मे 1857ला मीरठला एक उठाव झाला. आणि हिने काय केलं? आपले जे सैनिक आहेत, ह्या सैनिकानं बहादूर शाह जफर यांची भारताचा सम्राट म्हणून ह्याची निवड केली. मुघल होता भारताचा सम्राट म्हणून ह्याची काय केली? निवड केली. आणि दिल्लीवर ताबा घेतला. कधी घेतला? 11 मे 1857ला ह्याला दिल्लीचा बादशाह, भारताचा सम्राट म्हणून घोषित केलं. कुणाला? बहादूर शाह जफरला. आणि त्यानंतर ही गोष्ट ब्रिटिशाला लक्षात आली, तर ब्रिटिशांना सगळं सैन्य एका ठिकाणी दिल्लीकडे बोलवून घेतलं आणि दिल्ली रिकामी करायला लावली. आणि सर्व सैनिकांनी पकडले. आणि ज्या ज्या ठिकाणी उठाव झालते, कानपूर असेल, झाशी असेल, अयोध्या असेल, लखनौ असेल, ह्या ठिकाणी भरपूर ठिकाणी उठाव झाले. ह्या उठाव करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं. यापैकी प्रमुख नाव होतं तात्या टोपे असेल, किंवा आपले झाशीच्या राणी असतील, का अवधच्या आपल्या राणी असतील, कुंवरसिंग असतील, नानासाहेब पेशवे असतील, असे भरपूर लोक ह्या टायमाला हिनी लोकांनी पकडले. काहीला फाशीची शिक्षा दिली. त्याचपैकी महत्वाचं नाव होतं तात्या टोपेचं. तर तात्या टोपेला हिने काय केलं? दिल्ली ताब्यात घेतल्यानंतर ब्रिटिशांनी ह्यांना फाशी दिली. तर तात्या टोपे यांना हिने 1859 रोजी फाशी दिली. कन्सेप्ट क्लिअर झाली? ही तुम्हाला ही गोष्ट माहीत झाली आहे की प्रश्न सुटतो. तुम्हाला जरी माहित नसलं तर कन्फ्युजन होतं, हे नेमकं काय केलं. तर बाबा आपला प्रश्न काय विचारलाय? कालानुक्रमे लावा. मग घटना एक जाऊ द्या, डेट जरी माहित नसल्या तर कमीत कमी कोणती घटना आधी घडली, कोणती नंतर घडली, ह्या जरी माहिती. फाशी तर आधी दिली नाही, एवढं तर क्लिअर आहे की तुम्हाला माहिती आहे की नाही. फाशी आधी दिली नाही, मग काय होतं अर्थ? आणि दुसरी गोष्ट सांगतो की बाबा यांनी काय केलं आधी? 3 नंबर सगळीकडे 3 नंबर आहे. सगळीकडे काय? 3 नंबर. ह्याचा अर्थ काय झाला? की 3 नंबरची घटना एक आधी घडली. बराकपूर छावणीत मंगल पांडेने त्याला तोंड फुटले. बरोबर आहे? एक झालं. त्यानंतर पुन्हा काय झालं? तोंड फुटलं. तोंड फुटून झालं का? तर त्यानंतर हिंदी शिपायाचे दिल्लीवर पूर्ण, आधी दिल्लीवर कुणी ताबा घेतला? हिंदी शिपायाने घेतला. मग कुठं आहे 2 नंबर? कुठं आहे 2 नंबर? ओके, इथंच आहे. चला सॉरी 4 नंबर. कुठे 4 नंबर? इथं. ही नाही येणार, ही नाही येणार. एक तर ही येणार किंवा हे येणार. त्यानंतर तात्या टोपेला फाशी दिली का आधी ताबा घेतला? आधी ताबा घेतला. ताबा म्हणजे 2 नंबर. आणि त्यानंतर फाशी दिली 1 नंबर. ओके, आलं? घटना माहित झाल्या. इतिहासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला पाठांतर करू नका. मी अनेक सांगतो, इतिहास समजून घ्या. कन्सेप्ट क्लिअरिटी पॉवर आहे. कोणत्याही बाबतीमध्ये कन्सेप्ट आपली एकदा क्लिअर असली की घटना सोप्या जातात. पाठांतर करून उपयोग नाही. पाठांतर करूही नका, आणि पाठांतर होती नसतं, लक्षात बी राहत नसतं. पाठांतराचं आयुष्य थोडं आहे, पण कन्सेप्टचं आयुष्य खूप मोठं आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर ते समजून घ्या पूर्ण, किंवा नेमकं घटना काय घडली. ठीक आहे. ओके. हा, एबेल जन्सन तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डायट्याच्या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. आपल्या सागरी मोहिमाबद्दल प्रश्न विचारलेला आहे, किंवा सागरी मोहिमा काढल्या, हे कुणी काढल्या आणि कुणाचा शोध लागला? तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर हा प्रश्न मला सुद्धा गेल्या वर्षी प्रश्न पेपर देताना मला आला नाही, पण मला एक लॉजिक माहित होतं. काय माहित होतं? ह्या तस्मान ह्या शब्दावर मी जरा थोडा भर दिला, तर मला एक तस्मानिया बेट माहित होतं. हे तस्मानिया बेट मला हे माहित होतं की ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दरम्यान आहे. मला एवढी गोष्ट क्लिअर माहिती होती की तस्मानिया बेट आहे, तर त्या तस्मानिया बेट आहे. तर मी थोडा लॉजिक लावलं. काय लॉजिक लावलं? की तस्मान बेटावरून तर तस्मानियाचं नाव ठेवलं नसतं. आणि ही गोष्ट खरी होती. तस्मानिया बेटाचं नाव काय? तस्मानिया, कारण ह्या तस्मान ह्याचा शोध लावला होता, तस्मानिया बेट. आणि हे बेट कुठं आहे? ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दरम्यान आहे. आणि त्याच बाजूला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जोडणारी कुक एक स्ट्रीट आहे. कुक काय स्ट्रीट आहे? कुक सामुद्रधुनी आहे. सामुद्रधुनी काय असते? तुम्हाला पालची समुद्रधुनी माहिती आहे का? पालची समुद्रधुनी. ठीक आहे. पालची समुद्री काय आहे? ती भारत आणि श्रीलंकेला जोडते. हे जोडायचं काम काय करतं? समुद्रामधून भाग असतो तर रामसेतू आपण म्हणतो, ते जोडायचं काम करते, ते स्ट्रीट करते. तर अशी स्ट्रीट कुकची समुद्रधुनी आहे. ही सुद्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला जोडते. ह्या 2 गोष्टी मला माहित होत्या. ह्या 2 गोष्टीवर मी गेस केला की 100% उत्तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आहे, आणि माझं उत्तर बरोबर आलं.
तर काय नाही, फक्त लॉजिक लावलं की मला तस्मान माहित होतं, तस्मानिया बेट गेलो, बेटावरून माझ्या लक्षात आलं की बाबा तिथं कुकची स्ट्रीट आहे, आणि ह्याच्यावरून हा प्रश्न लक्षात आला, कारण ह्याच्यामुळेच ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा शोध लावल्यामुळेच ते तस्मानिया बेटाचं नाव आलं, आणि हे महत्वाचे यांचे नाव आहेत, तस्मान आणि कॅप्टन जेम्स कुक. ठीक आहे. तर ह्याच्यासोबतच आपल्याला दुसऱ्या गोष्टी माहित पाहिजेत की आफ्रिका खंडाचा शोध कोणी लावला, तर बार्टोलोमेव डायस माहिती तुम्हाला, डायस बार्थोलोमेव डायस ना केप ऑफ गुड होप यांना वलसा घालून तो भारतात येणार होता, पण तो तिथंच थांबला, दक्षिण आफ्रिकेतच थांबला. केप ऑफ गुड होप, आशेचं किरण म्हणतो त्याला. आशेचं किरण का म्हणतो की त्याला नंतर असं जगाचं आशा निर्माण झाली की आता आपल्याला काहीतरी जग आयुष्यामध्ये पुढे काहीतरी शोध लागल, त्याला केप ऑफ गुड होप असं म्हणतो. तर हे बार्थोलोमेव डायस असे म्हणतो, या डायसने त्याचा शोध लावला, ते आफ्रिका खंडात आहे. ठीक आहे. तर त्यानंतर काय, कॅनडा आणि अमेरिका. कॅनडा आणि अमेरिकेचा जर विचार केला तर कोलंबस तुम्हाला माहित आहे, कोलंबस शोधायला गेलता भारताला शोधायला गेलता, पण काय झालं, चुकून तो कुठे गेला, तो पूर्वेकडे वळायच्या ऐवजी पश्चिमेकडे वळला, आणि पश्चिमेकडे वळल्यानंतर त्याला अमेरिकेतलं काही लोक दिसले, ते रेड इंडियन्स दिसले त्यांना, त्याच्यामुळे त्याला असं वाटलं की ते इंडियन्सच आहेत. वेस्ट इंडिजचा आपण जे म्हणतो ना, तर वेस्ट इंडिजचे लोक ते त्यांना रेड इंडियन असताना म्हणायला सुरुवात केली. पण ज्यावेळेस अमेरिको वेस्टपिसू त्यांनी नंतर काही काळ गेल्यानंतर पुन्हा अमेरिकेचा शोध लावला, आणि त्यांनी सांगितलं हे रेड इंडियन वेगळे आहेत, भारतीय लोक वेगळे आहेत, आणि अमेरिकी लोक हे वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्याला अमेरिका हे नाव पडलं. कोलंबसनं शोध लावला त्याचा, त्यावेळेस ते कोलंबस होता, पण अमेरिको वेस्टपिसून क्लिअर सांगितलं की ते कोलंबस त्याला रेड इंडियन म्हणत होता, पण अमेरिको वेस्टपिसून अमेरिका हे स्वतंत्र देश आहे, स्वतंत्र खंड आहे असं क्लिअर सांगितलं. त्याच्यामुळं कोलंबस आणि अमेरिको वेस्टपिसून अमेरिगो. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय, आशिया खंड. आशिया खंडाची बाबतीत तुम्हाला माहित आहे, वास्को द गामा 1498 हा कालिकत बंदरात आला, आणि हिने आपल्या कालिकत बंदरामध्ये भारतामध्ये येणारा पहिला आहे. वास्को द गामा आशिया खंडाच्या बाबतीमध्ये आपण तिचं कार्य आहे असं म्हणू शकतो. ठीक आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी येतात. एखादा दुसरा असा प्रश्न येतो, हा आपल्याला लॉजिकवर डेव्हलप करायचा असतो. एखादा प्रश्न येतो असतो, अवघड स्वरूपाचा प्रश्न असतो, तो आपला लॉजिक वापरून आपण सोडवायचा असतो, हा सुटत जातो. ठीक आहे. पुढचं डॅश डॅश या कराराचे बोधचिन्ह आहे. तर तुम्हाला क्लिअर वर्ड सांगतो की बाबा एक प्रश्न हमखास याच्यावर आहे. त्यांनी काय करतात माहितीये का, त्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्या संघटनेचे ते लोगो देतात, आणि त्या लोगोवर प्रश्न विचारतात की हा लोगो कुणाचा आहे, हा लोगो कुणाचा आहे. तर ठीक आहे. तर आता आपण जर विचार केलं की कराराचं आहे, नाटो असेल, सिएटो असेल, सेंटो असेल किंवा अँड असेल, तर बघा आता आपल्याला माहिती असेल ते दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर जगाची फाळणी 2 गटात झाली. एक रशियाला मांडणारा विचाराचा एक गट, साम्यवादी विचाराचा मत, आणि एक भांडवलशाही विचाराचा अमेरिकेचा एक गट. तर दोन्ही विचाराचे 2 गट जगाच्या पाठीवर तयार झाले. भारत कुठंच नव्हता, भारत नॉन अलाइन्ड वुमेन्स मध्ये काम करत होता. तर ह्या 2 गटामध्ये जगाची विभागणी झाली, आणि एकमेकावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी एकमेकामध्ये शीतयुद्ध सुरू झालं. शीतयुद्धाचा कालखंड आपण म्हणतो. तर या शीतयुद्धाच्या दरम्यानच अमेरिकेने काय केलं, रशिया आणि चीन या साम्यवादी देशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काही लष्करी काय केले, ट्रेटी तयार केल्या किंवा लष्करी संघटनालाही केलं. तर त्यापैकी नाटो किंवा शिएटो, तर हे जे चिन्ह आहे तर हे शिएटोच आहे. आता सांगतो सिएटो, सिएटो म्हणजे काय असतं, सिएटो म्हणजे काय, साऊथ ईस्ट एशिया. साऊथ ईस्ट एशिया म्हणजे कुठला भाग, आतला आपल्या पूर्वेकडचा भाग होतो. आपण पूर्वेकडचा भाग, आपण ईशान्येकडचा भाग होतो. म्यानमार असेल, पण थायलंड असेल, सिंगापूर असेल, इंडोनेशिया असेल, बँकॉक असेल, व्हिएतनाम असेल, लाओस असेल, हे सगळे जे साऊथ ईस्टचा भाग आहे, ह्या साऊथ ईस्टच्या भागाला सिंगापूर, तर ह्या साऊथ ईस्टच्या भागावर ह्याने स्वतःच एक तळ स्थापन केलं किंवा हा अग्रीमेंट केलं. हा तुम्हाला दिसेल बघा, हा साऊथ ईस्टचा भाग. हा आपण जग जर धरलं, आपण हे जग धरलं, हा भारत इथं, आणि हा हा साऊथ ईस्टचा भाग दिसला, हा साऊथ ईस्टचा भाग. तर या साऊथ ईस्टच्या भागावर त्यांनी, कारण ह्याचा मुख्य उद्देश काय होता, चीन, साऊथ ईस्टहून चीन जवळ पडतो, चीन आणि रशियावर आपलं वर्चस्व प्रस्थापित यावं. त्यामुळं थायलंडची राजधानी बँकॉक इथं 1854 साली, सॉरी 1954 साली सिएटोची स्थापना केली. कोणाची केली, सिएटो, साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन. त्यानंतर पुढची आहे सेंटो.
आणि तुम्हाला वाटत असेल कुठून आला प्रश्न, तर 8वी किंवा 9वीचं मला पुस्तक आठवत नाही, 8वी किंवा 9वीच्या पुस्तकातला प्रश्न आहे. तर सेटो म्हणजे काय, सेंट्रल ट्रीटी ऑर्गनायझेशन. सेंटर मधले जे कंट्री येतात, अरब कंट्री म्हणतो आपण त्याला, इराक असेल, इराण असेल, सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, तर ह्या देशात कारण इथून रशियावर नियंत्रण करणं सोपं आहे. तर ह्या देशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी यांनी 1855 सालीच 1955 सालीच ह्याची स्थापना केली. बगदाद इराणची राजधानी ह्याचं हेडक्वार्टर होतं. पण विशिष्ट काळ गेल्यानंतर इराण ह्याच्यातून बाहेर पडला आणि पुन्हा अंगारा इथे ह्यांचं मुख्यालय आहे. अंगारा फुल बने अंगारा. चला ठीक आहे. अंगारा हे काय, सेंटर फॉर ट्रीटी ऑर्गनायझेशन. त्यानंतर पुढचं काय, नाटो नाटोचं भरपूर वेळेस आपण नाव ऐकतो, कारण युक्रेन आणि रशिया युद्ध झालं या नाटोमुळे. तर काय झालं माहितीये का, युक्रेनची अशी भावना होती की त्याला नाटो गटामध्ये जायचं होतं, आणि नाटो गटामध्ये जर युक्रेन गेलं असतं तर रशियाला खूप अडचणी येणार होत्या. त्यामुळे रशियामुळे ते युद्ध झालं. तर नाटोचं काय अर्थ आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नॉर्थ अटलांटिक 1949 ला स्थापन झाली. 1949 ला स्थापन झाली. ब्रुसेल्स माहिती आहे का तुम्हाला, ब्रुसेल्स नाव ऐकलं असेल. ब्रुसेल्स आपण भरपूर, बेल्जियमची राजधानी आहे ब्रुसेल्स. तर या ठिकाणी याचं मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियमची राजधानी, या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. तर नाटो नॉर्थ अटलांटिकचं म्हणजे काय करतो आपण, जे काही युरोपियन कंट्री आहेत बघा, स्वीडन असेल, नॉर्वे असेल, स्वित्झर्लंड असेल, किंवा फिनलंड असेल, किंवा स्वीडन, त्यानंतर काय बघतो आपण, जर्मनी, इटली, फ्रान्स, हे जेवढे युरोपियन कंट्री येतात, त्या युरोपियन कंट्रीमध्ये ह्याच्यामुळे 32 देश सध्या ह्याचे, फिनलंड असेल सगळ्यात महत्वाचा, फिनलंड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, हे सगळे ह्याची सदस्य आहेत. आणि या सगळा गट सांगतो, नाटो असेल, सिएटो असेल, सेंटो असेल, किंवा एन्यूज असेल, हे सगळे अमेरिकेच्या विचारावर कार्य करणार, अमेरिकेच्या सहकार्याने कार्य करणार आहेत. यांचा एकच शत्रू आहे रशिया आणि चीन, किंवा साम्यवादाच्या विरोधात हे करतात, आणि एकच ह्याच्यामुळे हे केलेलं आहे. तर नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, ब्रुसेल्स 1949. त्यानं एन्जूस, सोपं आहे एन्जूसचं. एनजीओचं काय नाव आहे माहिती का, ए म्हणजे काय, ऑस्ट्रेलिया, एनजी म्हणजे काय, न्यूझीलंड, आणि युएस म्हणजे काय, अमेरिका. ह्या तिन्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे एकत्र येऊन एनजीओची स्थापना झाली आहे. एनजीओची स्थापना जर विचार केला तर आपण 1955 जवळपास झालेली आहे. ओके. आणि सॅन फ्रान्सिस्को सांगा, सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेमध्ये ह्याचं मुख्यालय. ह्याचा उद्देश काय माहितीये का, पॅसिफिक महासागर. आपण जर ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर ऑस्ट्रेलियावर काय करतो, आपल्याला पॅसिफिक आणि अटलांटिक या दोन्हीवर नियंत्रण करणं, प्रस्थापित करणं सोपं होतंय. आणि अटलांटिकवर किंवा पॅसिफिकवर वर्चस्व जर प्रस्थापित झालं तर जगावर वर्चस्व प्रस्थापित येऊ शकतं. त्याच्यामुळे एनजीओज ही एक ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका ह्या तिन्हीचा, कारण चीनचा ह्या सगळ्याला धोका आहे. चीनचा धोका आहे कारण पॅसिफिक महासागराचा चीन खूप मोठा, जापान एक महत्वाचा विरोधक आहे, कारण जापान सुद्धा अमेरिकेच्या विरोधातच होता. तर त्याच्यामुळे जापान आणि चीनवर, कारण जापान सुद्धा साम्यवादीच आहे, त्याच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एनजीओस आहे. तर या तिन्ही चारी संस्था महत्वाच्या आहेत. मी आपल्या ग्रुपवर सुद्धा, किंवा तुम्ही सुद्धा स्वतः काय करा, या सगळ्याचे लोगो 100 लोगो काय करा, डाउनलोड करून घ्या. हे आपल्या कामाचे येतं, पुस्तकात सुद्धा येतं. विचार जर केलं तर 9वीच्या नाही तर 8वीच्या पुस्तकात सुद्धा हे लोगो आहेत. त्यामुळे तीही गोष्ट तुम्ही पुस्तकात पाहू शकतात. तर नाटो, सिएटो, सेंटो आणि एनजूस. ओके, क्लिअर झालं. तुम्हाला वाटत असेल आपला काय संबंध आहे ह्याचा, ह्या नाटोचा आणि सिएटोचा, पण परीक्षा परिषदेला असं वाटत नाही. परीक्षा परिषदेला वाटलं की गुरुजीला सर्व गोष्टी आल्या पाहिजेत. त्याच्यामुळे आपण जे आपण वाचल त्याच्यामुळं पेपर अनालिसिस करण्याचा हाच उद्देश असतो, किंवा नेमका आपण अभ्यास काय करतो आणि परीक्षेत विचारलं काय जातं हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तर आपला अभ्यास भरकटतो. अभ्यास न भरकटू देण्यासाठी कमी वेळेत, कारण दिवस आपल्याकडे किती राहिले, 50 दिवस राहिले, 50 दिवसामध्ये आपल्याला गोष्टी कव्हर करायच्यात. तर त्यावेळेस हाच उपाय आहे की बाबा तुम्हाला ज्या गोष्टी परीक्षेला येणार आहेत तोच अभ्यास आपण केला पाहिजे. चला ठीक आहे, पुढचं काय, हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा डॅश नावाच्या दगडापासून बनविल्या जातात. हडप्पा संस्कृतीमध्ये काही मुद्रा आढळल्या, बरोबर आहे, हडप्पा संस्कृतीमध्ये काही मुद्रा आढळल्या, ह्या चौकडी आकाराच्या मुद्रा होत्या. तर ह्या कोणत्या दगडापासून तयार केल्या जातात, काय बेसाल्ट असेल, ग्रॅनाइट असेल, स्टेटाईट असेल, किंवा लाईमस्टोन असेल. तर सरळ सरळ ह्या 5वीच्या पुस्तकातला हा प्रश्न आहे की ह्या मुद्रा कुठल्या आहेत, त्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून या मुद्रा तयार केलेल्या आहेत.
बाकीचे जे ऑप्शन विचार केलं, बेसाल्ट असेल, ग्रॅनाइट, लाईमस्टोन असेल, तर तुम्हाला सांगतो की बाबा आपल्या भूगोलचा अभ्यास करताना हे गाळाचे असेल, अग्निजन्य खडक, इग्निशियस खडक म्हणतो आपण, किंवा सिडिमेंटरी रॉक म्हणतो, प्राथमिक गाळाचा खडक म्हणतो, ह्याचा आपण सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत. आपल्याला इथं सध्या काय माहित पाहिजे की स्टिअरटाईट ह्या दगडापासून हडप्पा संस्कृतीच्या जे उत्खननाच्या मुद्रा सापडल्या, तो कोणत्या दगडापासून तयार केल्या? स्टिअरटाईट. हे महत्वाचं आहे. आणि बेसाल्ट, ग्रॅनाइट जे खडक आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर अभ्यास भूगोलाच्या ह्याच्यामध्ये करणार आहात. ओके, चला पुढचं. पुढील पैकी अचूक साखळी ओळखा. तर काय केलेलं माहितीये का, इथे एक साखळ्या दिल्या आता, ह्यातली एक अचूक म्हणजे बरोबर साखळी ओळखायची. ह्याच्यातलं काय करायचं आपल्याला, बरोबर कोणती जोडी आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर काय आहेत माहितीये का, इथं तुम्हाला एक 3-4 जोड्या दिसतील, त्यातली एक जोडी बरोबर आहे, बाकीच्या 3 चूक आहेत. आपल्याला चूक शोधायची. काय चूक आहे बघा, पहिली जोडी बघा, सम्राट अलेक्झांडर. सम्राट अलेक्झांडर ह्याच्या पुढे काय दिले, कलिंगचं युद्ध. हे तुम्हाला क्लिअरली माहित आहे. सम्राट अलेक्झांडरचा कलिंगच्या युद्धाशी काय संबंध आहे का? तर नाही. कुणाशी संबंध आहे मग कलिंगच्या युद्धाचा? अशोक राजा अशोकाचा, सम्राट अशोकाचा कलिंगच्या युद्धाशी संबंध आहे. सम्राट अशोकाचा कोणाशी संबंध आहे? कलिंगच्या युद्धाशी संबंधित आहे. त्याच्यामुळं पहिला पर्याय तो चुकीचा आहे, ह्याचा विषय मिटला. ओके, काय की सम्राट अलेक्झांडर, एक गोष्ट सांगतो, तक्षशिला म्हणजे एक महाजनपद आहे, तिथे एक युनिव्हर्सिटी आहे किंवा विद्यापीठ आहे, नालंदा तक्षशिला आपण ऐकतो. खूप प्राचीन काळामध्ये प्रसिद्ध आपली युनिव्हर्सिटी होत्या. खूप मोठे ग्रंथालय, जगातले भरपूर लोक इथं अभ्यासाला होते. तर त्या तक्षशिला युनिव्हर्सिटी ही आहे आपल्या सिंध प्रांतामध्ये आपण जे म्हणतो, तर त्या ठिकाणी आहे पाकिस्तानमध्ये. तर ह्याच्यामध्ये सम्राट अलेक्झांडरने तक्षशिला युनिव्हर्सिटीवर हल्ला केला होता. त्याचा कलिंग युद्धाशी काही संबंध नाही. सम्राट अशोकाचं कलिंग युद्ध आहे. तर ठीक आहे, पुढचा आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्य. तुम्हाला सम्राट चंद्रगुप्त मौर्य माहिती आहे कोण आहे? मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. तर काय आहे माहिती आहे का, तुम्हाला धनानंद माहित असेल, नंद घराण्याचा धनानंद म्हणून एक राजा होता. तर ह्या राजाच्या दरबारामध्ये कौटिल्य, त्याचं दुसरं नाव काय, विष्णुगुप्त, त्यालाच काय म्हणतो, चाणक्य. आपण काय, चाणक्य, विष्णुगुप्त किंवा कौटिल्य, एकाचे 3 नाव आहेत. तर हा त्याच्या दरबारामध्ये त्याचा मंत्री म्हणून काम करत होता. तर धनानंद इथं नाव दिलेलं आहे. ह्या धनानंदानं त्याचा अपमान केला. कुणाचा? कौटिल्याचा अपमान केला. आणि कौटिल्याचा अपमान केल्यानंतर धनानंदाने शपथ घेतली की कौटिल्याने शपथ घेतली, मी धनानंद घराणे नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि तो दरबाराच्या बाहेर पडला आणि आपल्या शेंडीला गाठ मारली त्यांनी, आणि घराणे नष्ट करण्याची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी काय केलं, ह्या चंद्रगुप्त मौर्य एक सेनापती होता, ह्याला सोबत घेतलं आणि स्वतःचं सैन्य तयार केलं. ह्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं चंद्रगुप्त मौर्यानं. आणि या चंद्रगुप्त मौर्यानं धनानंदाचा पराभव केला आणि मौर्य साम्राज्य निर्माण केलं. पुन्हा चंद्रगुप्त मौर्यानं, ह्या चंद्रगुप्त मौर्यानेच काय केलं, जुनागड जवळ, गुजरात जवळ सुदर्शन तलाव बांधला. सुदर्शन तलाव जो म्हणतो का, ह्या जुनागड जवळ कुणी बांधला होता? सम्राट चंद्रगुप्त मौर्यानं. हे उत्तर बरोबर आहे. ओके, पुढचं काय, सम्राट अशोक मगध सम्राट. बरोबर आहे, सम्राट अशोक मगध सम्राट आहेत. बिंदुसार त्यांचा वडील. तर ह्यांनी अजातशत्रू आहेत, अजातशत्रूचा मुलगा हे अशोक बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू, अशोक. तर मगध सम्राट आहेत हे सगळे. आणि ह्याच्यामध्ये पुढे काय दिले, इंडिका या ग्रंथाचे लेखन. हे चुकीचं आहे. इंडिका ग्रंथाचे लेखन काय सम्राट अशोकाने केलं का? नाही, 100% चुकीचं आहे. मग हे केलं नाही तर कुणी केलं? तर मॅगेस्तिस माहिती आहे का तुम्हाला? नाही का, मॅगेस्थिस नावाचा एक ग्रीक होता. कोण होता? ग्रीक होता. तर तो काय माहिती का, सिकंदर माहिती आहे तुम्हाला? सिकंदर, जगावर राज्य करणारा. सिकंदरच्या काळामध्ये हा मॅगेस्थिस त्याच्यासोबत आलता. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये हे आलता. कोण आलता? मॅगेस्थिस आलता. ओके, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात मॅगेस्थिस आलता आणि त्यांनी मौर्य काळाचे संपूर्ण वर्णन केलेलं आहे. तर तो कशामध्ये वर्णन केलंय? इंडिका या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. इंडियालाच इंडिका असं ग्रीक भाषेमध्ये म्हणतात. इंडिका या ग्रंथामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ह्या संपूर्ण चंद्रगुप्त मौर्याच्या काळातलं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळं हा मगध अशोकाच्या काळाचा काही संबंध नाही, हा चंद्रगुप्त मौर्याच्या काळामधला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा विधान चूक आहे. तिसरं काय, सेल्युकस निकटर. तर कोण होता सेल्युकस निकटर? तर हा सिकंदराचा सेनापती. सिकंदर जो आहे का, सिकंदरचा सेनापती सेल्युकस निकटर होता.
ओके. सिकंदरनं भारतातले काही राज्य जिंकल्यानंतर सेल्युकस निकटरला भारतात ठेवला आणि तो वापस जात होता आणि वापस जात असताना तो मृत्यू पावला. तर ते सेल्युकस निकटर होता. तर त्या सेल्युकस निकटर हा ह्याचा कोण होता? सेनापती होता. कुणाचा? सिकंदरचा. तर धनानंदाचा पराभव केला का नाही? मी आता सांगितलं धनानंदाचा पराभव कोणी केला? चंद्रगुप्त मौर्याने केला. ह्याचा काही संबंध नाही. तर ह्याचा सेनापती आहे, पण धनानंदाचा पराभव त्यांनी केलेला नाही. धनानंदाचा पराभव कोणी केला? चंद्रगुप्त मौर्य यांनी केला. त्याच्यामुळे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. कोणतं बरोबर आहे? हा 2 नंबरचं बरोबर आहे. ठीक आहे. ओके. हा, चला पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा. तर इथे काय दिले? 3 जोड्या बरोबर आहेत आणि 3 जोड्या बरोबर आहेत आणि 1 जोडी चुकीची आहे. तर काय केलं इथं? भारवी कुमारसंभव इथं चूक आहे. हा, भारवी कुमारसंभव. तर तुम्हाला कुमारसंभव माहित आहे का? कुमारसंभव हा ग्रंथ कुणी लिहिला माहितीये का तुम्हाला? तर हा कुमारसंभव हा ग्रंथ लिहिला कालिदासाने लिहिला. कालिदास. कुमारसंभव कालिदास. शिव आणि पार्वती यांचा जो मुलगा होता काय कार्तिकीय, ह्याच्यावर हा ग्रंथ आहे. कार्तिकीयचा जन्म झाल्यानंतर त्याच्या संदर्भाच्या ज्या गोष्टी आहेत शिव पार्वतीची माहिती ह्या ग्रंथात येते. शिव आणि पार्वतीची माहिती. कोणतं? कुमारसंभव. हा कुमारसंभव म्हणजेच कार्तिकीय. बरोबर आहे. कुमारसंभव म्हणजेच कार्तिकेय हा कालिदासाने ग्रंथ लिहिला. भारवीचा ह्याचा संबंध नाही. भारवीचा ग्रंथ कोणता आहे माहितीये का तुम्हाला? भारवीचा किरात अर्जुनियम. अर्जुनीय. अर्जुन आणि किरत ह्याच्या संदर्भाची माहिती ही किरात अर्जुनामध्ये आहे. हा ग्रंथ कोणाचा आहे? भारवीचा आहे. भारवीचा कुमारसंभव नाही. कुमारसंभव कोणाचा आहे? कालिदासचा आहे. त्यानंतर पुढचं काय? माघ शिशुपालवध. शिशुपालवध हे माघाचं आहे. बरोबर आहे. माघाचं शिशुपाल आहे. शिशुपाल माहित होतं तुम्हाला? शिशुपालाचा वध कुणी केला? कृष्णाने केला. त्याच्याबद्दलची माहिती या शिशुपाल वधामध्ये आहे. तर शिशुपाला तर त्याच्या आईनं वचन घेतलं होतं कृष्णाकडून की बाबा 100 गुन्हे होऊपर्यंत माझ्या मुलाला तू शिक्षा करू नको. तर 101 युधिष्ठिरचं यज्ञ होता. राजसूय यज्ञ होता. तर या यज्ञामध्ये त्यांनी श्रीकृष्णाचा अपमान केला आणि 101 गुन्हा केला. त्यावेळी श्रीकृष्णाने त्या शिशुपालाचा वध केला. हे आपल्याला गोष्टी माहित आहेत. तर हे कुणी सांगितले? सगळं माघानं सांगितलंय. माघ. त्याच्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर रघुवंश कालिदासानं. रघुवंश वंश म्हणजे कुळ. रघुकुळ आहे. रघुकुळ कुणाचं आहे? रामाचं. रामाचं जे कुळ आहे त्याला रघुवंश आपण म्हणतो. ह्या कुळाबद्दलची माहिती ह्या कालिदासाने लिहिली आहे रघुवंश ह्याच्यामध्ये. त्यानंतर पुढचं कोण आहे? पाणिनींचं अष्टाध्यायी. माहित आहे तुम्हाला? आणि हे प्रश्न जरी अवघड वाटत असला तर तुम्हाला हा 6वीच्या पुस्तकाचा प्रश्न आहे. 6वीच्या पुस्तकामध्ये ऍज इट इज शब्द आहेत आणि हे असाच प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामुळं जे शिक्षक 6वीला शिकतात त्यांच्या लक्षात आलं असेल हा 6वीच्या पुस्तकातून प्रश्न विचारलेला आहे. तर कालिदासाचं रघुवंश आलं. पाणिनीचं काय? अष्टाध्यायी. पाणिनी यांनी काय केलं? संस्कृत मधलं व्याकरणासंदर्भाचा ग्रंथ लिहिलाय अष्टाध्यायी. तर हा पाणिनीला संस्कृत व्याकरणाचा जनक असे म्हणतात. तर हा ग्रंथ पाणिनी लिहिला हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यामुळे कुठं काय चुकीचं आहे? भारवी कुमारसंभव हे एवढं चुकीचं आहे. ठीक आहे. हे तिन्ही गोष्टी माहित पाहिजेत. आणि कालिदासाचा आणखी एक अभिजात ज्ञान शाकुंतल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. कारण अभिजात ज्ञान शाकुंतल हे ग्रंथ लिहिलेलं आहे त्यांनी. नाटक आहे ते अभिजात ज्ञान शाकुंतल. आपलं रामटेक माहिती आहे तुम्हाला? आपलं नागपूर पासलं रामटेक युनिव्हर्सिटी संस्कृत युनिव्हर्सिटी. तर हे संस्कृत मध्ये सगळे ह्याचे लिखाण. तर त्याच्यामुळं कालिदासाच्या नावावरून त्यांना संस्कृत युनिव्हर्सिटीला रामटेक संस्कृत युनिव्हर्सिटी असं नाव देण्यात आलेलं आहे. तर ठीक आहे. तर ह्या गोष्टी लहान म्हणजे काय सांगायचा संदर्भ काय असतो ह्याच्यामुळे आपल्याला लक्षात राहतो. लहान 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 गोष्टी आपल्याला सांगत गेले का आपल्या लक्षात राहतं की ह्याचा संदर्भ काय, ह्याचा संदर्भ काय. तर ठीक आहे. पुढचा प्रश्न 109. ओके. चला. मंत्री अमात्य सुमंत. तर बाबा शिवाजी महाराजाच्या दरबारामध्ये अष्टप्रधान मंडळ होतं. तर या अष्टप्रधानाचं तुम्हाला सगळ्या 4थीच्या पुस्तकाचा प्रश्न आहे. अष्टप्रधान मंडळ आपल्याला पाठ पाहिजे. अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होतं हे सुद्धा माहित पाहिजे. त्याच्यातला विचार केला मंत्री अमात्य सुमंत आणि आपण पुन्हा काय बघू? पुन्हा सचिव वगैरे बघू. तर मंत्री अमात्य हे सगळ्यात आधी अमात्य. अमात्य म्हणजे काय? अकाउंटंट. आजच्या भाषेतला आपण काय म्हणतो याला? अकाउंटंट म्हणतो. अकाउंटंटचं काम काय असतंय? खर्चाचा हिशोब. हे काय येतं ह्याचं काम आलं. राज्याचा जमा खर्च पाणी. अमात्य अकाउंटंट. अमात्य अकाउंटंट एवढं जरी लक्षात राहिलं तर आपलं काही ना काही आपला प्रश्न सुटतो. काय झालं? बच एक. कुठं आहे? इथं नाही. बच एक हे चुकलं. इथं बच एक चुकलं. ओके. हे 2 तर ऑप्शन आपले अमात्यहून कटले. अमात्य आहे. त्यानंतर पुढचं सुमंत. सुमंतला आपण काय म्हणतो? फॉरेन मिनिस्टर.
फॉरेन मिनिस्टर म्हणजे परराष्ट्र मंत्री, तर सुमंतचं काम आहे. सुमंत म्हणजे फॉरेन मिनिस्टर. कुठे आहे मग? परराज्याशी संबंध ठेवणे, इथं झालं सुमंत. परराज्याशी संबंध ठेवणे हे कोणाचं आहे? सुमंतचं काम आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचं काय? मंत्री. मंत्री म्हणजे काय? पत्रव्यवहार करायचं काम. आजचे आपण जे मंत्री बोलतो हे काम. ओके. 1च 3 ब च 1 हा हे उत्तर आलं का? तर ठीक आहे. सॉरी 1च 3 अ च 3 बरोबर आहे, ब च 1 आणि क च 2 हो बरोबर आहे. हेच उत्तर बरोबर आहे. तर त्यासोबतच आपल्याला सचिव असेल तर ह्याच्यामध्ये 8 होते. आता हे मंत्री अमात्य सुमन झाले. त्याच्या संदर्भात दुसरे आहेत. कोण आहेत? सचिव. सचिव असेल किंवा सेनापती असेल किंवा काय म्हणतो त्याला आपण पंडितराव असेल किंवा न्यायाधीश असेल. 1 2 3 4 5 6 7 आता कोण राहिलं? सचिव झालं, अमात्य झालं, मंत्री झालं, पंडितराव झालं, सेनापती झालं. ओके. तर आपण एक एक बघूत आपण आता. तर सेनापतीचं काम काय? सेनापतीचं काम तुम्हाला माहित आहे. किंवा फौजेचे किंवा सैनिकाचं जे सैनिकासंदर्भात जे काम आहे ते सेनापती आहे. हंबीरराव मोहिते होते. हंबीरराव मोहिते सेनापती होते. त्यानंतर सचिव. सचिवाचं महत्वाचं काम काय? की बाबा सचिवाचं महत्वाचं काम काय? जो काय आपले कागद आहेत किंवा आता इथं काय बघितलं आपण? पत्रव्यवहार सांभाळणे. पत्र तयार करणे, ड्राफ्ट तयार करणे. थोडं ड्राफ्ट तयार करण्याचं काम कोणाचं आहे? सचिवाचं आहे. त्यानंतर पुढे कोण आहे? प्रधान एक महत्वाचा आहे. प्रधान. प्रधानाचं काय काम आहे? राज्यकारभार पाहणे. राज्यकारभार पाहणे काम कोणाचं आहे? प्रधानाचं आहे. ठीक आहे. राज्यकारभार पाहणे. न्यायाधीशाचं काम काय? न्यायदान करणे. पंडितरावचं काय? धर्मासंदर्भात कामं जी आहेत, धर्मासंदर्भात काम हे कोण करतं? पंडितराव करतं. पंडितराव धर्मासंदर्भात जे काम आहेत. तर एक सांगायची गोष्ट आणि सांगतो. हे झाले 8. सेनापती, सचिव, पंडितराव, न्यायाधीश, प्रधान, मंत्री, अमात्य आणि सुमंत हे 8 झाले. तर महत्वाचं काय सांगायचं म्हणजे काय गोष्टी आहेत माहितीये का? की बाबा ह्याच्यातले पंडितराव आणि न्यायाधीश हे 2 जे आहेत, पंडितराव आणि न्यायाधीश. ओके. पंडितराव आणि न्यायाधीश हे 2 जे आहेत, ह्या दोघाला सोडून 6 जे ऑदर आहेत ह्यांना केव्हाही युद्धाला जर बोलविलं तर युद्धाला जावे लागत होते. ह्यांच्यावर कंपल्सरी होतं. पण पंडितराव आणि न्यायाधीशाला तसं काही नव्हतं की त्यांनी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी थांबू शकत होते. पण ऑदर 6 जे आहेत त्यांना युद्ध सुरू झालं, कधीही बोलविलं तरी असं म्हणायचं नाही मी प्रधान आहे, आता नाही, आता मी थांबतो इथंच, दरबारात थांबतो, तुम्ही जावा, जमणार नाही. किंवा सचिव आहे, सचिव म्हणून ये, माझं काम आहे पत्र लिहायचं, अर्ज तयार करायचं, ड्राफ्ट तयार करायचं, मी करतो, मी युद्धाला जाणार नाही. सचिवाला सुद्धा युद्धाला जावं लागत होतं. फक्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना युद्धाला जाण्यापासून काय होतं? त्याला माफी होती, जाऊ शकत त्यांना, म्हणजे काय सवलत होती, सवलत. ठीक आहे. ओके. पुढे धनाजी आणि जानकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठवण्यात आले. धनाजी आणि जानकोजी हे मराठा शिवकालीन महाराष्ट्राचा अभ्यास करताना किंवा पेशवे काळामध्ये फेमस व्यक्ती आहेत, धनाजी आणि जानकोजी. तर काय झालं माहितीये का? 1758 साली, 1758 ची गोष्ट आहे. तर काय झालं माहितीये का? रोहिल्याचा जो होता कोणता? नजीब खान. नजीब खाननं काय केलं माहितीये का? मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले होते. मराठी आता दिल्लीपर्यंत आपलं वर्चस्व स्थापन केलं. ते रघुनाथ पेशवे असतील यांनी संपूर्ण उत्तरेकडे आपलं साम्राज्य तयार केलं. त्यावेळेस रोहिल्याचा जो मुख्य होता नजीब खान. नजीब खाननं काय केलं? अहमदशाह अब्दाली ह्यांना भारतात बोलून घ्यायचं नियोजन केलं आणि त्यांनी मराठ्यावर आक्रमण करावं असा प्रस्ताव त्यांच्यापाशी दिला. आणि हा प्रस्ताव रघुनाथ पेशव्यांना कळाला. ज्यावेळेस ह्यांना कळालं, त्यांनी काय केलं? आपले दत्तोजी असेल किंवा दत्ताजी असेल किंवा जनकोजी यांना सांगितलं आणि सांगितलं की बाबा हा नजीब खानाचा काय करू तुम्ही? पारिपत्य करा. नजीब खानाचा तुम्ही काय त्याचा पराभव करा. कारण आपलं पंजाबवर वर्चस्व आपल्याला टिकवायचंय. पंजाब प्रांत जर आपल्या हातात आला तर आपण उत्तरेकडे आपलं वर्चस्व टिकवू शकतो, असं ह्यांना जाणीव होते. त्याच्यामुळे ह्यांनी काय केलं? दत्ताजी आणि जानकोजी जे खूप शूर सैन्यानी होते ह्यांना काय केलं? उत्तरेकडे पाठविलं. मग काय होता? पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी आणि नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी. हे मेन उद्देश होता की नजीब खानाचा त्यांना पारिपत्य करायचं होतं, पराभव करायचा होता. कारण ह्या नजीब खानानं अहमदशाह अब्दालीला बोलून घेतलं होतं. ज्या अहमदशाह अब्दालीनं आपल्या 1761 मध्ये पानिपतच्या युद्धामध्ये आपला पराभव केला, तो आला पुन्हा. पण नजीब खान हा मूळ होता. तसा पारिपत्य आधीच रघुनाथ पेशव्यांना कळालं होतं की असे काही गोष्टी होत आहेत. तर त्याच्यासाठी त्यांनी
तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी यांनी दत्ताजी आणि जनकोदी शिंदेला पाठविलं. ठीक आहे. तर आता आतापर्यंत आपण काय केलेले 20 प्रश्न बघितलेले आहेत. 20 प्रश्न म्हणू शकत नाही पण 20 प्रश्नासोबत आपण कमीत कमी एक 70 ते 80 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. तुमच्याही लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर आता 20 प्रश्न झाले इतिहासाचे, त्यानंतर 10 प्रश्न राहिले आपले राज्यघटनेचे. हे 10 प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. ओके, तर बघा हे आहे 111 आणि फक्त आता 10 प्रश्न राहिले शेवटचे. तर काय, हे संविधान 1789 मध्ये अंमलात आले. ठीक आहे. ह्या संविधानात केवळ 7 कलमाचा समावेश आहे. हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. ह्या गोष्टी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल किंवा कोणतं संविधान 1789 ला होतं. कोणतं संविधान 1789 ला होतं. तुम्हाला एकमेव माहित आहे की जगाच्या पाठीवर अमेरिका हा एकमेव दिवस आहे की त्याचं संविधान खूप जुनं आहे, 400 वर्षापेक्षा जास्त झाले. तर त्या 1789 ला कोणाचं अंमलात आलं, अमेरिकेचं संविधान होतं. आणि हे या संविधानामध्ये केवळ 7 कलम आहेत, 7, फक्त 7. आणि आपल्याकडे 1707 आपल्याकडे 1760 आहेत. तर आपल्याकडे किती कलम आहेत. ज्यावेळेस भारत संविधान आपण स्वीकारलं 395 कलम होते, आता 470 कलम आहेत. अमेरिकेच्या मध्ये किती आहेत, 7 आहेत. आपल्याकडे 470च्या पुढे जवळपास कलम आहेत. आणि दुसरं काय माहितीये का, आतापर्यंत आपल्या राज्यघटनेमुळे 125 ते 130 वेळा दुरुस्त्या झाल्या, पण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये केवळ 25 वेळा दुरुस्त्या झाल्या. ताटर जगाच्या पाठीवर सगळ्यात ताटर राज्यघटना कोणाची आहे, अमेरिकेची आहे. लिखित जरी असली तरी भारताची सगळ्यात मोठी आहे पण ताटर नाही. काही ठिकाणी ताटर आहे, काही ठिकाणी आपण रेग्युलर मध्ये साध्या बहुमताने सुद्धा आपण दुरुस्त्या करू शकतो. तर ठीक आहे. तर हे संविधान लिखित आहे. ओके, तर इथं काय दिलं, दुसरं इंग्लंड दिले. इंग्लंडच्या बाबतीत सांगतो, इंग्लंडचं संविधान हे लिखित नाही, अलिखित आहे, अलिखित. त्यामुळे हा प्रश्न विषय मिटला. भारत कधी झाला, 1949, 26 नोव्हेंबर 1950, 26 नोव्हेंबर 1900 आपण स्वीकारला. संविधान दिन आपण साजरा करतो. त्यानंतर जर्मनीला बेसिक लॉ म्हणतात ना. जर्मनीचं जो संविधान आहे त्याला काय म्हणतो आपण, बेसिक लॉ असे म्हणतो. हा बेसिक लॉ कधीचा आहे, 1949 आहे. त्याच्यामुळे ह्याचाही विषय नाही. अमेरिका हे सरळ सरळ उत्तर आहे. 1789, 7 कलमे, अमेरिका लिखित. कारण अमेरिकेतून आपण भरपूर गोष्टी पुन्हा आपण ज्यावेळेस बघणार की अमेरिकेकडून आपण काय काय घेतलं, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अमेरिकेकडून आपण भरपूर संविधानातून आपण काही गोष्टी घेतलेल्या आहेत. तर ठीक आहे, पुढचा प्रश्न. ओके, आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या डॅश डॅशला सुरुवात होते. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व भारताच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय विचार, आपण न्याय विचार ऐकतो की नाही आपण, हे दररोज म्हणतो आपण. तर हे जे संविधान आहे आपण दररोज सकाळी शाळेमध्ये म्हणतो. तर या संविधानाचं काय दिले सुरुवात कोणत्या, हे काय विचारले की आम्ही भारतीय शब्दांनी संविधानाची सुरुवात होते कशाने, हे काय आहे. तर हे कलम आहे का, सूची आहे का, उद्देशिका आहे, परिशिष्ट आहे. तर हे काय आहे, तर संविधानाची उद्देशिका आहे. संविधानाची काय उद्देशिका आहे. या संविधानाच्या उद्देशिकेला काय म्हणतो आपण, प्रस्तावना असे म्हणतो. प्रस्तावना, एक साधं सांगायचं तर प्रस्तावना हा संविधानाचा भाग नाही, संविधानाचा अंग आहे. भाग नाही पण अंग आहे, हे महत्वाचं आहे. कारण हा संविधानाचा कुठंच उल्लेख नाही पुढे, पण हा संविधानाचा मूलभूत मध्ये महत्वाचा अंग आहे. तर ह्या प्रस्तावनेला हे अमेरिकेकडून आपण घेतलेलं आहे. हे महत्वाचं सांगतो की अमेरिकेकडून उद्देशिकेचा भाग घेतलेला आहे आणि ही उद्देशिका आहे. तर आपण जर हिचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल किंवा कलम आहेत, सूची आहेत आणि परिशिष्ट आहेत. जर विचार केला कलम, तर भारतीय राज्यघटनेमध्ये जवळपास 395 कलम होते. किती कलम होते, 395. आज घडीला किती आहेत, 470 कलम आहेत. आज घडीला किती कलम आहेत, 470 आहेत. 395 कलम आहेत. सूचीच्या बाबतीमध्ये सांगतो तुम्हाला 3 सूची आहेत. 3, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. कोणती आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. काय फरक असतो याच्यामध्ये, केंद्र सूची सेंट्रल लिस्ट मध्ये त्याला आपल्या ह्याच्या राज्यघटनेच्या भाग 7 मध्ये, भाग 7 मध्ये ह्याचा समावेश होतो. काय परिशिष्ट 7, भाग 7 नंबरचा, त्याच्यामध्ये समावेश होतो. तर काय माहितीये का ह्याच्यातलं, तर केंद्र सूचीमध्ये केंद्र सरकार ज्याच्यावर कायदे करू शकतं ते विषय केंद्र सूचीमध्ये असतात. राज्य सरकार ज्या विषयावर कायदे करू शकतं ते राज्य सूचीमध्ये असतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना समान अधिकार आहे, त्याला समवर्ती सूची असे म्हणतात. आपला शिक्षण, आपलं एज्युकेशन, आपल्याला सांगतो एज्युकेशन हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. 1942व्या घटना दुरुस्तीच्या आधी तो राज्य सूचीमध्ये होता, पण 42व्या घटना दुरुस्तीने तो कुठं गेला, समवर्ती सूचीमध्ये गेला. 1976 ला 42वी घटना दुरुस्ती केली.
42वी घटना दुरुस्ती 1976 ला, ह्याच्यामध्ये हा कुठे गेला, शिक्षणाविषयी कुठे गेला, समवर्ती सूचीमध्ये गेला. तो त्यामुळं शिक्षणासंदर्भात आपले केंद्र बी कायदा करू शकतं आणि राज्य बी कायदा करू शकतं. तर ही सूची आहे. त्यानंतर परिशिष्ट येतं. तर परिशिष्ट काय आहेत, अपेंडिक्स म्हणतो आपण त्याला, अपेंडिक्स नंतर जोडलेले भाग किंवा भाग म्हणतो त्याला, भाग संवर्णन केले परिशिष्ट आहे. तर जर ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण, तर भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 8 परिशिष्ट होते. किती होते? 8 परिशिष्ट होते. त्यानंतर काय झालं, परिशिष्ट वाढत 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 किती वाढले? 4 वाढले आणि किती झाले आता? 12 झाले. 12 काय झाले परिशिष्टे? 12 परिशिष्टे झाली. ओके, आज घडीला किती परिशिष्ट आहेत? 12. ठीक आहे, ही गोष्ट क्लिअर झाली. चला पुढचं, आणि भाग एक सांगायचं राहिलं. हा सविस्तर भाग आपण घेणार राज्यघटनेचा अभ्यास करताना. भाग किती आहेत आपले? आधी 22 होते, आता वाढून किती झाले? 25 झाले. सगळं वाढाले, वाढू द्या, काय अडचण नाही. लोकसंख्या वाढाली त्याच्यामुळे वाढण्याचा अधिकार आहे याला. भाग किती झाले? आधी किती होते? 22 होते, आता किती झाले? 25 झाले. क्लिअर झालं? ओके, पुढचा प्रश्न. व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते, हे याचे उदाहरण आहे. व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग झाला तर बघ न्यायालयाकडे दाद मागायचे आहे. आता मूलभूत, तर हे कशाचं उदाहरण दिले? आता व्यक्तीच्या हक्काचं भंग झालं, आपल्याला माहिती आहे का आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. तर त्यामध्ये महत्वाचं कोणतं कलम आहे? तर बा संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क, हे महत्वाचं कलम आहे. तर हे कलम किती आहे? 32 कलम आहे, 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असं म्हणतात. काय म्हणतात? भारतीय संविधानाचा आत्मा. कारण ह्याच्यामुळे आपल्या मॅडमस असेल, परमादेश असेल, प्रत्यादेश असेल, असे आदेश देण्याचा अधिकार आपल्याला कशामुळे भेटतो? 32 कलमामुळे भेटतो. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सगळ्यात प्रभुत्ववालं कलम कोणतं असेल? हे कलम 32 आहे. आणि ह्याच्यामुळे आपल्या न्यायालयाकडे दाद मागता येतो. हाच महत्वाचा भाग आहे. आपल्या न्यायालयाकडे जर दादच मागता आलं नसती तर आपल्याला राज्यघटनेला काय उपयोग होता का? त्याच्यामुळे कलम 32 हे खूप महत्वाचं आहे. यालाच काय म्हणतो? संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क, कलम 32. तर आपण ज्यावेळेस मूलभूत हक्क बघतो, एक सांगतो तुम्हाला, मूलभूत हक्क आपण भाग बघितले. आता भाग बघितले की नाही आपण, त्या भागापैकी 3 नंबरचा भाग हा मूलभूत हक्काचा आहे. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न विचारतात, मूलभूत हक्क हे कोणत्या भागामध्ये? कोणत्या भागामध्ये येतं? 3 नंबर. कोणत्या भागामध्ये येतं? 3 नंबर. तर आता किती मूलभूत हक्क आहेत? पुढचा प्रश्न झाला, किती मूलभूत आहे तर कोणते? त्याचं आपल्याला सविस्तर बघायचंय. तर काय माहितीये का, मूलभूत हक्काचं आपण बघितलं 3 भागामध्ये, कलम 12 ते कलम 35 या दरम्यान मूलभूत हक्क आहेत. कलम 12 ते कलम 35. तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे आपण जर विचार केला 14 ते 18 या दरम्यान कोणता आहे? समानतेचा हक्क आहे. कोणता? समानतेचा हक्क, राईट टू इक्वेलिटी. हा 1 नंबरचा हक्क आहे आपला. हा एक समानतेचा हक्क, राईट टू 14 ते 18. ओके, 6. ज्यावेळेस राज्यघटना निर्माण झाली का त्यावेळेस 7 हक्क होते. तो तुम्ही बस लक्षात ठेवा, 7 होते. 31 जी कलम होतं, संपत्तीचा अधिकार, म्हणजे संपत्ती आपल्याला ठेवण्याचा अधिकार, ते पुन्हा रद्द केलं 44व्या घटना दुरुस्तीनं. ते रद्द झालं आपलं. त्याच्यामुळे आता सध्या किती येतं? 6 आहेत. 6 पैकी पहिलं कोणतं आहे? समानतेचा हक्क, समान संधी असेल, प्रत्येकाला कायदा समान असेल, ह्या पद्धतीचे कलम आहेत. आपण पुन्हा सविस्तर बघणार 14 ते 18. आज घडीला फक्त तुम्ही लक्षात ठेवा, समानतेचा हक्क 14 ते 18. ओके, पुन्हा 19 ते दुसरा, 19 ते 22. 19 ते 22च्या दरम्यान कोणते आहेत? स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्याचा किंवा जीवन जगण्याचा हक्क. तर काय म्हणते? अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, माणसाला स्वतःचे व्यवसाय करण्याचे, बोलण्याचा, प्रचार करण्याचा, संघटना स्थापन करण्याचा, संस्था स्थापन करण्याचा, व्यवसाय करण्याचा, बाहेर फिरण्याचा, जीवन जगण्याचा, हवा शुद्ध घेण्याचा, अटक न होणे देण्याचा, असे विविध पद्धतीचे हक्क, ते स्वातंत्र्याचे हक्क म्हणतो त्याला आपण. त्याला काय म्हणतो आपण? स्वातंत्र्याचे हक्क. हे भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे आहेत? 19 ते 22 या दरम्यान आहेत. कधी येतं? 19 ते 22 या दरम्यान येतं. कोणते? स्वातंत्र्याचे हक्क. त्यानंतर पुढचे 3 नंबरचे कोणते येतं? 23 आणि 24. शोषणाविरुद्धचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार म्हणतो आपण त्याला, किंवा वेठबिगारी करण्यावर, आपण वेठबिगारी करू शकत नाहीत, कुणाला वेठबिगार ठेवू शकत नाहीत. हा 23 कलम सांगतो. 24 ला 14 वर्षा खालची जी बालक आहेत त्याला आपण कामावर ठेवू शकत नाही. शोषण विरुद्धचा अधिकार आहे 23 आणि 24 कलमामध्ये. ठीक आहे. मग आधी काय बघितलं? तर समानतेचा अधिकार 14 ते 18. पुणे स्वातंत्र्याचा. त्यानंतर काय बघितलं आपण इथं? शोषणाविरुद्धचा. हा, त्यानंतर पुढचं आपण काय बघतो आता? झालं 25 ते 28 दरम्यान. 25 ते 28 दरम्यान कोणते येतं? धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे आपल्याला.
आपल्याला काय धार्मिक स्वातंत्र्याचा, त्याच्यामुळे आपल्याला कोणताही धर्माचे पालन करण्याचे, आचरण करण्याचे, त्याच्या श्रद्धा जोपासण्याचा आपला अधिकार आहे. हे 25 ते 28 दरम्यान सांगितलेलं आहे. आणि त्यास जो आपण धर्म त्याचा प्रसार करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार आहे. पण इतर धर्मावर गदा न येऊ देता, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28. ओके. त्यानंतर 29 आणि 30, त्यानंतर काय सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत आपल्याला. 29 आणि 30 मध्ये काय, 29 आणि 30 हे 29 आणि 30 हे किती झाले, 3 4 झाले, हा 5 झाला. ओके. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत आपल्याला 29 आणि 30. अल्पसंख्याकाला शाळा स्थापन करण्याचा अधिकार आहे 30 मध्ये, आणि बहुसंख्यासाठी सुद्धा शाळा, भाषा लिपी जतन करण्याचा अधिकार 29 मध्ये दिलेला आहे. आपली भाषा असेल, लिपी असेल तर जतन करण्याचा अधिकार 29 मध्ये दिलेला आहे. हा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29 आणि 30. त्यानंतर 31 येतं. 31 रद्द करण्यात आली. मी सांगितलं होतं संपत्तीचा अधिकार 31 रद्द करण्यात आलेला आहे. हा 6वा अधिकार होता, हा रद्द झालाय, संपत्तीचा अधिकार. त्यानंतर कलम 32 ते 35 संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क, 32 ते 35. ओके. काय संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क आहे आपल्याला. त्याच्यामध्येच आपल्याला परमादेश असेल, मॅडमस असेल किंवा को अधिकार कोणत्या अधिकाराकडे तुम्ही काम करत आहात असे विचारण्याचा अधिकार असेल, प्रतिषेध असेल, हे सगळं जे गोष्टी आहेत आपण बघणार आहेत सविस्तर या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहेत. तर संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क 32 ते 35 या दरम्यान आहे. ओके. सविस्तर लक्षात आलं का तुम्हाला? काय मूलभूत हक्क कधी मिळेल, कलम भाग 3 मध्ये येतं. 6 आहेत, आधी 7 होते, आता 6 आहेत. 6 पैकी समानतेचा हक्क आहे किती, 14 ते 18. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. त्यानंतर काय 19 ते 22 झाल्यानंतर 23 शोषणाविरुद्धचा हक्क आहे. 25 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे 25 ते 28. 29 काय आहे तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहेत. 31 रद्द केलेला आहे. 32 संविधानात्मक संरक्षणाचा हक्क, घटनात्मक संरक्षणाचा हक्क आहे 32 ते 35. ह्या गोष्टी पाठ, आणि आज मी जसं सांगत आहे का तुम्हालाही या गोष्टी पाठ होत्या, ह्याची तुम्ही 100% खात्री बाळगा. जसं जसा वेळ जाईल ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक पाठ होत जातात. त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. एकदा व्हिडिओ नाही ऐकला, दोनदा ऐका. कारण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी भेटणार आहेत 10 व्हिडिओ बघून तुम्हाला भेटणार नाहीत. त्यामुळे एकच व्हिडिओ शांत ऐका. शक्य झालं तर नोट्स लिहायचा प्रयत्न करा. जे ऐकत आहे ते लिहिल्या लवकर ग्रास्प होतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. एक 5-6 प्रश्न राहिलेले आहेत. तर ठीक आहे. महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढील कोणते विधान चुकीचे आहे? विधान परिषदेसंदर्भात दिलेले आहे. विधान परिषदेसंदर्भात कोणतं विधान चुकीचं आहे? चुकीच्या बाबतीमध्ये विचारलंय, चुकीचं आहे. तर ठीक आहे. विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. पूर्णतः बरखास्त होते का? नाही. पूर्णतः, कारण ते स्थायी सभागृह आहे. विधान परिषद असेल किंवा राज्यसभा असेल, राज्यसभा आणि विधान परिषद हे स्थायी सभागृह आहेत. हे काय स्थायी सभागृह. ह्यांच्या सदस्याचा कालखंड 6 वर्ष आहे. सदस्य दरवर्षी आता निवृत्त होतात. 6 वर्षानंतर 6 वर्षानंतर बदलतात. पण सभागृह विसर्जित होतं का? कधीच सभागृह विसर्जित होत नाही. ते स्थायी सभागृह आहे. 100% बरोबर आहे. 100% बरोबर आहे. काय विधान परिषद पूर्णतः बरखास्त होत नाही. बरखास्त होते का? नाही, बरखास्त होत नाही. पुढचं काय, विधान परिषद हे विधिमंडळाचे दुसरे सभागृह आहे. दुसरे आहे का पहिलं आहे? कोणतं आहे? तर हे बरोबर आहे, दुसरं सभागृह आहे. पहिलं सभागृह कोणतं आहे? विधानसभा. हे लोकांचं प्रतिनिधित्व करतं म्हणून ते पहिलं सभागृह आहे. त्याला आपण वरिष्ठ सभागृह म्हणतो. आणि ह्याला काय, नाही, कनिष्ठ सभागृह म्हणतो त्याला. आणि ह्याला काय म्हणतो? वरिष्ठ सभागृह म्हणतो आपण. दुसरे सभागृह आणि वरिष्ठ सभागृह, ते कनिष्ठ सभागृह. दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे. काय विधान परिषदेतील ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. 2/3 काय होतात? निवृत्त होतात. 2/3 काय निवृत्त होतात. तेवढेच पुन्हा काय करतात? नव्याने निवडले जातात. तेवढेच काय करतात? नव्याने निवडले जातात. हे सुद्धा विधान काय बरोबर आहे. त्यानंतर पुढचं काय, अँग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर निवडू शकतो. चुकीचं आहे. हे असं काही निवडत नाहीत. आधी निवडत होते. तर काय होतं, 104वी घटना दुरुस्तीच्या आधी असे सदस्य निवडू शकत होते. तर आता काय झालंय, असे सदस्य निवडत नाहीत. विधानसभेत बी निवडत नाहीत, विधान परिषदेत बी निवडत नाहीत, लोकसभेत बी निवडत नाहीत, तर राज्यसभेत बी निवडत नाहीत. त्यामुळे हे विधान 100% चूक आहे. एक आधी निवडत होते एक विधानसभेमध्ये, पण आता एकही निवडत नाहीत. अँग्लो इंडियन वाल्याला 100% बॅन झाला. आता अँग्लो इंडियन सदस्याचा एक सुद्धा प्रतिनिधी विधानमंडळामध्ये आणि लोकसभा संसदेमध्ये येत नाही. तर ठीक आहे, गोष्टी कळाल्या तुम्हाला. चुकीचं काय आहे मग ह्याच्यातलं? 4 नंबरचं हे, म्हणजे हा पर्याय. बाकी 3
बरोबर आहे. ह्याचा जर विधान परिषदेचा विचार केला तर भारतामध्ये आता विधान परिषदेचा विचार केला तर 6 ठिकाणी विधान परिषद आहे. कुठे माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्रात आहे 100%. तर महाराष्ट्रामध्ये 88 प्रतिनिधी आहेत. महाराष्ट्रामध्ये किती प्रतिनिधी? 88 प्रतिनिधी आहे आणि 6 ठिकाणी आहेत. कुठं कुठं आहेत? महाराष्ट्र असेल, आपल्या शेजारचं पुन्हा महाराष्ट्र असेल, बिहार असेल, त्यानंतर उत्तर प्रदेश, ओके, त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ह्या 6 ठिकाणी काय आहे की विधान परिषद आहे. आता विधान परिषदेचे सदस्य निवडले जातात हे तुम्हाला माहित पाहिजे. हे आता लगेच सांगून जातो तुम्हाला. तर जे सदस्य निवडले जातात ते कसं असतं माहितीये का? एक आता आपण शिक्षक आहेत, आपल्याला शिक्षकाला मतदान करण्याचा अधिकार आहे, माध्यमिक शिक्षकाला. तर काय करतो आपण? 1/6 सदस्य 1/12 म्हणजे 12 पैकी 1 हा आपला विधान शिक्षकातून निवडला जातो. म्हणजे 12 7 प्रतिनिधी आपले शिक्षकाचे 1/12 म्हणून शिक्षक. नंतर 1/12 पदवीधर. 1/12 काय? पदवीधर आहेत. 1/12 काय? शिक्षक आहेत. 1/12 काय? पदवीधर आहेत. त्यानंतर 1/6 हा राज्यपाल निवडतो. हा काय करतो? राज्यपाल करतो. समाजातील हुशार समाजसेवा करणारे किंवा डॉक्टर असतील, साहित्यिक असेल, कला क्षेत्रातली आवड असेल, अशा प्रतिनिधी 1/6 कोण नेमतो? राज्यपाल नेमतो. त्यानंतर 1/3 विधानसभा माहिती ना? विधानसभेतून काही प्रतिनिधी निवडले जातात. विधानसभेतून 1/3 आणि 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल किंवा आपली पंचायत समिती असेल, ह्याच्यातले जे मेंबर अध्यक्ष सदस्य आहेत हे मतदान करून हे प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो आपण. स्थानिक स्वराज्य संस्था. आणि इथं काय? विधानसभा. सर हे निवडायचं काय? 1/3 विधानसभा, 1/3 स्थानिक स्वराज्य संस्था. हे पाठच पाहिजे. ह्याला नो एक्सक्यूज याला काहीच नाही. तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा. 1/12 शिक्षक, 1/12 पदवीधर, 1/6 राज्यपाल. ठीक आहे, आलं. 88 आहेत. भारतामध्ये 6 ठिकाणी विधान परिषद आहे. ठीक आहे. आणि विधान परिषदेचा सदस्याचा कालकाळ किती असतो? 6 वर्ष असतो. 6 विधान परिषद आणि 6 वर्ष कालखंड असतो. दर 2 वर्षांनी 2/3 सदस्य काय होतात? निवृत्त होतात. ओके, चला पुढचं. चला एक सोपा प्रश्न आहे. चला 115 काय प्रश्न आहे? 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले की नाही? हो, झाले पहिले महायुद्ध. कधी झाले? 1914 ते 1918. तर ह्यामध्ये काय केलं त्यांनी की बा पहिल्या महायुद्धामध्ये मित्र गटाचा गट होता. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली व अमेरिका या मित्र राष्ट्राचा गट होता. बरोबर आहे का? हो, गट होता. पण तो सगळे सदस्य बरोबर आहेत का? दुसरं काय केलंय? पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया या मध्यगत राष्ट्राचा गट होता. तर दोन्ही विधान इथं बरोबर आहेत. तर इथं मी काही सुद्धा फसविल नाही. बरोबर, तिन्ही विधाने बरोबर दिलीत. एक पर्याय बरोबर आहे. तर काय माहितीये का तुम्हाला? पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटन असेल, फ्रान्स असेल, रशिया असेल, अमेरिका असेल, ह्यांचा एक मित्र गटाचा गट होता. आणि इटली. ओके, इटली महत्वाचं आहे. काही वेळेस काय करतात माहितीये का? इटली कधी कधी मध्य गटात देतात. म्हणजे ह्याला काय म्हणतात? अलाइड म्हणतात. अलाइड ग्रुप. ह्याला काय म्हणतात? सेंट्रल ग्रुप म्हणतात. तर ह्याच्यातले काही देश खाली देतात, ह्याच्यातले काही देश वरी देतात. तर मग तुम्हाला क्लिअर माहित पाहिजे की आणि एक होतो ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका हे काय मित्र राहिले. हा, रशिया आता मित्र नाही, इटली आणि मित्र आहे. पण रशिया आता मित्र आहे का? नाही. आता रशियानं गट बदललाय. आता सगळं जग जे रशिया पहिल्या महायुद्धामध्ये अमेरिकेच्या खांद्याला खांद्या सोबत राहिलं, आज जगात 1 नंबरचा शत्रू हा अमेरिकेचा रशिया आहे. तर जे पहिल्या महायुद्धामध्ये सोबत लढले होते, म्हणजे कधी काळचा दोस्त त्याचा काय झाला? दुश्मन झाला. तर हे पहिल्या महायुद्धात झाले. तर जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया हा मध्य गटाचा गट होता. बरोबर आहे. हे मध्य गटाचा गट होता. ह्यांच्या गटामध्ये पुन्हा काय समावेश झाला? इटलीचा पुन्हा समावेश झाला, रशियाचा पुन्हा समावेश झाला. ठीक आहे. मुसोलिनीच्या काळामध्ये इटलीचा समावेश झाला. ही तिन्ही वाक्य बरोबर आहेत. पण तुम्हाला फसवतात. इथं फसवलं नाही, तुमच्यावर उपकार. त्यांना काहीतरी मेहरबानी आली असेल, जाऊ दे म्हणत असतील, गुरुजी लोक परेशान कशाला करायचे म्हणून त्यांनी न फसवता सरळ दिलं. काय दिलं? मित्र गटाचा कोणता गट आहे आणि मध्य गटाचा कोणता गट आहे. पण लक्षात ठेवा, रशिया तुम्ही फसता तिथं. तुम्हाला वाटतं रशिया नाही, पण रशिया मित्र होता पहिल्या महायुद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये नव्हता आणि आताही नाही.
ओके, चला पुढचं. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामधील कलम डॅश डॅश यानुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. तुम्हाला सांगितलं की भारतीय राज्यघटनेमध्ये किती भाग आहेत? 25 भाग आहेत. तर 25 भागापैकी तर तुम्हाला मी सांगितलं की 4 नंबरचा भाग कोणता आहे? मार्गदर्शक तत्वाचा आहे. मार्गदर्शक तत्वाचा आहे. 3 भाग कुणाचा आहे? मूलभूत हक्काचा आहे. तिसरा भाग आपण मूलभूत हक्काचा बघितला. चौथा भाग काय? मार्गदर्शक तत्वाचा. 36 ते 51 कलम आहेत. 36 ते 51 या दरम्यान त्यांची कलम आहेत मार्गदर्शक तत्वाचं. तर या कलमामध्ये तर काय सांगितलं किंवा परराष्ट्र धोरणाचं जे व्यापक हे चौकट स्पष्ट करतंय, हे कलम कोणत्या ह्याच्यात आहे? हे कोणत्या ह्याच्यामध्ये कलम आहे? तर तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हणजे हे कलम कोणता? 51 मध्ये आहे. कलम 51 मध्ये परराष्ट्र धोरणासंदर्भात आंतरराष्ट्रीय संबंध कसे असावेत? पंचशील तत्व माहिती आहे की नाही? शेजाऱ्यासोबत चांगले संबंध असावेत, प्रथम युद्ध करायचं नाही, त्यानंतर एकमेकाला सहकार्य करायचं. हे जे पंचशील तत्व आहे नेहरूनं मांडलेलं, हे कलम 51 नुसार मांडलेलं आहे. आणि आज सुद्धा आपण अहिंसा ह्या तत्वावर जे काम करतो ते कलम 51 नुसार करतो. परस्पर एकमेकाला सहकार्य 51 सांगितलं. तर 50 काय मग? 21 काय? 39 काय? तर 50 काय? मी मग सांगितलं पॉवर ऑफ द सेपरेशन. पॉवर ऑफ द सेपरेशन म्हणजे काय? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ एकमेकांमध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. म्हणजे एकमेकांमध्ये लुडबुड करणार नाहीत. कायदे मंडळ आपलं काम करल, न्याय मंडळ आपलं काम करल, कायदे मंडळ आपलं काम करल. ही कुठं सांगितलेलं आहे? कलम 50 मध्ये सांगितलंय. मनानं राज्यघटना काही काम करत नसते, संसद मनानं काहीच काम करत नाही, कुठं ना कुठं वर्णन असतं. तर हे काय सांगते? कायदे मंडळ, कार्यकारी मंडळमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि न्याय मंडळ ह्या दोघांमध्ये बी हस्तक्षेप करणार नाही. हे कुठं सांगितलं नाही? कलम 50 मध्ये सांगितले. कायदे मंडळ एकमेका पॉवर ऑफ सेपरेशन. ओके, पुढे काय? 21 मध्ये आपल्याला माहित आहे बघा, 21 माहित आहे आपल्याला, पण 21 वेगळं आणि 21 वेगळं. 21 काय सांगतं? राईट टू एज्युकेशन. आपले जे 6 ते 14 वर्ष वयातले जे लेकर आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे. 86व्या घटना दुरुस्तीनं 86व्या घटना दुरुस्तीला शिक्षणाचा अधिकार भेटला. ते 21 एक आहे. पण हे नाही, 21 मूलकळ आहे. जीविताचा आणि स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो 21 मध्ये आहे. माणसाला जीवन जगण्याचा अधिकार असेल, पाणी पिण्याचा असेल, वातावरण शुद्ध हवा मिळण्याचा अधिकार असेल, फिरण्याचा अधिकार असेल, ओके, त्यानंतर स्वतःला बोलण्याचा अधिकार असेल, हे सगळं कशात सांगितलं? जीविताचा अधिकार आहे. 21 कलमामध्ये सांगितलं. सगळ्यात महत्वाचं मग प्रवासाचा सुद्धा अधिकार आहे. कारण ह्या प्रवासाचा अधिकार मेनका गांधी, तुम्हाला माहित आहे, खूप मोठा खटला प्रसिद्ध आहे मेनका गांधीला परदेशात जाण्यापासून अडवलं होतं. तर त्यावेळेस यांनी ह्या कलमाचा वापर केला आणि सांगितलं मला फिरण्याचा, मुक्त संचार करण्याचा अधिकार आहे. त्यावेळेस तुम्ही माझ्यावर बंधनं घालू शकत नाहीत, एकमेकाला आपण अडवू शकत नाहीत. त्याच्यामुळे आपण फिरतो. नाही तर आपल्यावर सगळ्याला बंधनं घातली असते. ह्या कलमामुळे, या 21 कलमाचं हे करा, तुम्ही प्रदेशात जाऊ शकतो, फिरू शकतो. हे कलम कोणाचं हे आहे? 21 कलमाचे आपल्यावर उपकार आहेत. आपल्या जीवन जगण्याचं, शुद्ध हवा भेटण्याचा आपल्याला अधिकार आहे. झाड, नैसर्गिक सौंदर्य राहण्याचा आपल्याला अधिकार, भेटण्याचा अधिकार आहे. हे कलम 21 आहे. 39 सामाजिक जीवनामध्ये आपण म्हणतो सामाजिक विकास जे म्हणतो का, म्हणजे स्त्री पुरुष कोणताही भेदभाव करायचा नाही, उच्च नीच असा भेदभाव करायचा नाही, हे कलम 39 सांगतं. किंवा प्रत्येकाला कायदेशीर सहाय्य भेटलं पाहिजे, हे सुद्धा कलम 39 सांगतं. बालकाला त्यांचा अधिकार भेटला पाहिजे, हे सुद्धा कलम 39 सांगतं. आपण म्हणतो का समान वेतन, बघा, समान कामासाठी समान वेतन, हे कलम 39 सांगतं. त्याच्यामुळे एवढं कलम महत्वाचं आहे. भरपूर ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आज एक आपण वरचेवर या गोष्टी बघत आहेत, ज्यावेळेस आपण डीपली ह्याचा अभ्यास करतात त्यावेळेस तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. कलम 39. ठीक आहे, आज काय बघितलं आपण महत्वाचं? 51 कलम. 51 असेल, 50 असेल. 36 ते 51 भाग 4 मार्गदर्शक तत्वे. आयर्लंड या देशाकडून आपण काय घेतलंय? मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत. आयर्लंड ही महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, ओके, चला पुढचं. मॅकमोहन रेषा या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. मॅकमोहन, तर आपण जर देश बघितले तर भारताच्या बाजूला 7 देश आहेत, त्यांची सीमा भारतासोबत लागते. तर आपल्याला 1-2 पद्धतीचे प्रश्न विचारतात. एक तर सीमेचे नाव विचारतात, असा प्रश्न विचारतात, आणि डायरेक्ट विचारतात की बाबा कोणाची सीमा जास्त आहे, कोणाची सीमा कमी आहे. तर सगळ्यात मला एक ट्रिक सांगतो. बचपन माहिती आहे का तुम्हाला? बचपन हो माहित आहे. काय बचपन मध्ये कुणीतरी MBA केलं. वा, चांगली गोष्ट आहे. बचपन मध्ये काय केलं? MBA. काय बचपन म्हणजे काय? की बाबा सगळ्यात जास्त आता ही जी आपण म्हणतो तुला खूप जास्त सीमेपासून कमीपर्यंत हे आहे. तर ब म्हणजे बांगलादेश. ब म्हणजे काय? बांगलादेश. 4066 काहीतरी आहे. थोडा आकडा कमी जास्त होऊ शकतो, पण 4000 आहे, मला डेफिनेट माहिती आहे. 4066 असं सुद्धा, पण 4000च्या पुढे बांगलादेशची आपल्याला सगळ्यात जास्त बॉर्डर आहे. 4066 किलोमीटरची बॉर्डर आहे. किती? 4066 बांगलादेश. ची म्हणजे काय? चीन. 3800 समथिंग आहे. ओके,
चीनच्या नंतर प प म्हणजे काय पाकिस्तान, किती आहे 3300 जवळपास आहे. त्यानंतर पुढे पुन्हा काय नेपाळ, नेपाळ न न नेपाळ म्हणजे नेपाळचे किती आपले 1617 जवळपास आहे. त्यानंतर काय म्यानमार, म्यानमार आहे. त्यानंतर भूतान आहे आणि त्यानंतर काय 600 आहे भूतान जवळपास आणि पुन्हा अफगाणिस्तान आहे. अफगाणिस्तान किती आहे 160 किलोमीटर फक्त आहे. तर किती झाले 1 2 3 4 5 6 7 7 देशाची सीमा आपल्याला लागलेली आहे. सगळ्यात जास्त कुणाची आहे बांगलादेशची आहे आणि सगळ्यात कमी कुणाची आहे अफगाणिस्तानची आहे. तर ह्याला रिलेटेड काय प्रश्न विचारला यांनी की या देशाच्या सीमेला काय नाव आहे, तर बाबा भारत आणि पाकिस्तानची सीमा ह्याला काय नाव आहे की मॅकमोहन नाव कुणाचं आहे, तर मॅकमोहन नाव कुणाचं आहे भारत आणि चीनची जी सीमा आहे त्याचं नाव काय मॅकमोहन रेषा आहे. काय नाव आहे मॅकमोहन. भारत आणि चीनची जी सीमा आहे त्याचं नाव काय मॅकमोहन आहे. तर बाबा त्याचं मॅकमोहन आहे तर या पाकिस्तान भारत पाकिस्तानचं काय, तर भारत पाकिस्तान जर जिंकले रॅड क्लिप काय म्हणतात त्याला रॅड क्लिप लाईन म्हणतात. रॅड क्लिप लाईन आहे कोणाची भारत पाकिस्तान. भारत नेपाळची काय नाही आओ जाओ घर तुम्हारा भारत नेपाळमध्ये काहीच नाही, सीमाच नाही भारत नेपाळमध्ये. कुणी या कुणी जा म्हणून टुरिस्ट येतात नेपाळमधून सगळ्यात. तुम्ही बघितलं असेल धुरंधर नेपाळ मार्गे पाठवा म्हणतात. तर हे नेपाळ कुणालाही यायला जायला सीमेचं काही बंधन नाही, त्यामुळे नेपाळचा काहीच विषय नाही. सीमेला नावच नाही, सीमाच नाही तर नाव कुठलं देणार. हा कधीच नाव द्या तुमच्या एखाद्या गुरुजीचं नाव द्या, आपल्या जिल्हा परिषदची सीमा नाही, तसं नाही. भारत नेपाळचा काही संबंध नाही. भारत चीन मॅकमोहन झाली आणि भारत अफगाणिस्तान ड्युरॅन रेषा म्हणजे त्याला ड्युरॅन लाईन, ड्युरॅन लाईन. ओके हे कोणाचे भारत अफगाणिस्तान सगळ्यात कमी आहे 160 किलोमीटर आहे. आपला जो काराकोरमचा भाग आहे वरचा काराकोरम पीर पंजाल तर त्या ठिकाणी ही लाईन आहे ड्युरॅन रेषा. तर ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे बचपन MBA. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर हे लाईन मॅकमोहन रेषा भारत आणि चीन, कोणती पुढचं रॅड क्लिप लाईन आणि ड्युरॅन लाईन. ठीक आहे क्लिअर झालं. ओके नेक्स्ट चला काय भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आहे. कलम तुम्हाला पाठ पाहिजेत बघा. कलम कमीत कमी 100 कलम तुम्हाला मुख पाठ पाहिजेत आणि ते होतील. आज मी तुम्हाला शब्द देतो ज्यावेळेस आपलं पूर्ण अभ्यास होईल तर खट तुम्हाला वाटेल तुम्ही ना कायदे तज्ञ झाल्यासारखा फील येईल तुम्हाला. तुम्ही असं बोलता बोलता 10-20 कलम सांगून जातात. तर बाबा 324 कलम, तर 324 कलम काय आहे, 324 कलम काय आहे माहितीये का, तर बाबा निवडणूक आयोग जो आहे आपण निवडणूक आयोग जो आहे त्याचं कलम कोणतं आहे 324 कलम आहे. निवडणूक आयोगाचं कलम कोणतं आहे 324, 325 आहे, 326 आहे, 329 आहे. आपल्याला कामाचं काय 324 आहे. तर 324 मध्ये काय निवडणूक आयोगाची रचना असेल, त्याची निवड कोणाला करायचं, त्याचा अध्यक्ष कोणता, त्याचा कालखंड कोणता, ह्या सगळ्या गोष्टी येतात. 325 नुसार आपल्याला मतदानाचा अधिकार भेटलाय. 326 नुसार नोंदणी होती आपली. ती काय गोष्टी गरजेचं नाही. आपल्या गरजेचं काय 324 काय निवडणूक आयोग. त्यानंतर काय सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालयाचं कलम कोणतं आहे सांगा. 1 2 4 124. 324 कुणाचा आहे निवडणूक आयोगाचं, 124 कुणाचं आहे सर्वोच्च न्यायालयाचं आहे. ओके सर्वोच्च न्यायालयाचं किती आहे 124. आता लगेच थोडं ट्विस्ट करा, हे 2 इकडं घ्या 1 इकडं घ्या, ही 4 करा, अल्टी मार्के पलटी करू करा की नाही. 2 इकडं आलं 1 इकडं केलं तर काय झालं ते उच्च न्यायालयाचं झालं. हे की नाही सोपं सोपं बघा. लगेच इथं 3 घेतलं आहे की नाही, 1 घेतलं 2 घेतलं इथं 3 घेतलं गेलं काय झालं निवडणूक आयोग झालं. इथं काय झालं उच्च न्यायालयाचं झालं. ह्याचं काय झालं सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्ट झालं 124. 214 कुणाच झालं उच्च न्यायालय झालं. आता काय राहिलं बाबा जिल्हा कशाला ठेवायचे बिचारायला, तर त्याचं काय 233 आहे, काही संबंध नाही त्याचा. ते म्हणतात सर ह्याचं करा काहीतरी इकडून तिकडं तिकडून इकडं, तसं काय करायचं आता हे 233 पाठच करायचं. हे 233 पाठच करायचं. हे जिल्हा न्यायालय. ओके क्लिअर झालं. 324 कुणाचा निवडणूक आयोग, 124 सर्वोच्च न्यायालय, 214 उच्च न्यायालय, 233 जिल्हा न्यायालय. त्यानंतर भारतीय अणुऊर्जा आयोग काबर दिलं काय माहित नाही, इस्रो काबर दिलं काय माहित नाही. चला ठीक आहे दिलं तर अभ्यास करावा. भारतीय अणुऊर्जा आयोग. भारतीय अणुऊर्जा आयोगाची कधी झाली स्थापना 1948 स्थापना झाली. राज्य घटनेनं ह्याचं कलम नाही तर कलम म्हणतात 1948 या कलमानं झाले म्हणतात. 1948 कलमानं झालं नाही, कलम 395 पण आहेत. तर हे 1948 या वर्षाला स्थापन झालं. आपले बांधव पुन्हा सांगतील सर 1948 या कलमामध्ये भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली नाही बाबांनो, नाही असं काही नाही. 1948 ला होमी जहांगीर भाभा यांनी
भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली 1900. त्यांना भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे म्हणतो. तर ठीक आहे. आणि इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इस्रो कुठं आहे? इस्रो 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 कुठं आहे? बेंगलुरू. त्याचं मुख्यालय आहे बेंगलुरूला. आणि त्याचं काय महत्वाचं माहितीये का तुम्हाला? 15 ऑगस्ट 1969. कधी? 15 ऑगस्ट 1969. हा डेट लक्षात ठेवायची, पाठच करायची. 15 ऑगस्ट 1969 इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. विक्रम साराभाई, होमी भाभाचं काय? अणु ऊर्जा आयोग आहे होमी भाभाचा. आणि विक्रम साराभाईचं काय? इस्रो आहे. 15 ऑगस्ट 1969 बेंगलुरू. ठीक आहे, क्लिअर? ओके, क्लिअर झालं. चला शेवटचे 2 प्रश्न राहिले तर चला. ओके, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा. हे जिल्हा सांगितलं. अरे बाबा, की बघा विचारलं की जिल्हा परिषद कुठं नाही असं सांगाय. सरळ सरळ आहे, हे सरळ लॉजिक आहे. कुणीही उत्तर देईल. जिल्हा परिषद कुठं असते? जिथं ग्रामीण भाग आहे. जिथं ग्रामीण भाग आहे तिथं काय असते? जिल्हा परिषद असते. मग जिथं शहरी भाग आहे तिथं जिल्हा परिषद असणार आहे का? नसणार आहे. साधं गोष्ट आहे. मग येतं पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग. सरळ सरळ आहे ना. मुंबई उपनगरला कशी जिल्हा परिषद असेल? नाही ना. मग सरळ उत्तर आहे ना, मुंबई उपनगर. सरळ आहे, काय अडचण नाही. पुण्याला जिल्हा परिषद आहे, नाशिकला आहे, सिंधुदुर्गला आहे. दुसरं महत्वाचं काय सांगायचं? किती जिल्हा परिषद आहेत? 34 जिल्हा परिषद आहेत. 34 भारतात. 36 जरी महाराष्ट्रामध्ये 36 जरी काय असले जिल्हे असले, जिल्हा परिषद किती आहेत? 34 आहेत. का जिल्हा परिषद 34 आहेत? मुंबई शहर आणि मुंबई उपनगरला जिल्हा परिषद नाही. नाहीतर करता जिल्हा परिषद अध्यक्ष कांदा मुंबईला. तर असं काही करू नका. तर ठीक आहे, हे झालं. 119 काय आणि 29 महानगरपालिका आहेत. ओके, 29 महानगरपालिका आहेत. ओके, चला पुढचं. हा, सगळ्यात शेवटचा आजचा प्रश्न. नगर परिषद मुख्य अधिकारी, महानगरपालिका. काय सोपं आहे ना. नगर परिषद जर मुख्य अधिकारी आहे तर महानगरपालिकेचं कोण असतं? सोपं आहे ना. कोण असतं? आयुक्त साहेब असतात. आयुक्त. आयुक्त कोण असतात? महानगरपालिकेचे प्रमुख असतात. युपीएससी द्वारे निवडले जातात. ठीक आहे, शिवसाहेब जर युपीएससी द्वारे निवडले जातात. IAS असतात ते, IAS. तर हे मुख्य अधिकारी हे कुणाचे असतात? झेडपीचे असतात. हे कुणाचे? महानगरपालिकेचे असतात. मुख्य अधिकारी MPSC थ्रू निवडले जातात. हे नगर परिषदेचे प्रमुख असतात. अध्यक्ष, झेडपीचा अध्यक्ष असतो. झेडपी अध्यक्ष म्हणतो. हे राजकीय पद आहे. हे प्रशासकीय पद वेगळं झालं. हे प्रशासकीय पद आहे तर मुख्य अधिकारी आयुक्त. पण हे आयुक्त, हे जे आहेत अध्यक्ष, हे फक्त 2.5 वर्षासाठी असतात. किती वर्षासाठी असतात? 2.5 वर्षासाठी असतात बिचारे. हा, आपण हे प्रशासकीय पद काय कायम आहे. फक्त जिल्हा परिषद बदलत असेल किंवा महानगरपालिका बदलत असेल, पण हे कायमचे पद आहेत. अध्यक्ष हे फक्त 2.5 वर्षासाठी असते. महापौर किती वर्ष असते? महापौर कुठं असतो? मनपाला असतो. महापौर मनपा. ह्याचं किती असतं? 2.5 वर्ष. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं 120 पर्यंत आपण आलेलो आहे. आता 121 ते 150 असे 30 प्रश्न राहिलेत भूगोलाचे आणि अर्थशास्त्राचे. हे आपण पुढील लेक्चर मध्ये घेणार आहेत. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आता हा जरी व्हिडिओ मोठा झाला तर एकदा दोनदा हा व्हिडिओ ऐका. कारण कमीत कमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100च्या प्रश्नाच्या पुढे प्रश्न कव्हर केलेले आहेत. तर आज हा लेक्चर आपण थांबवूत आणि पुढील लेक्चर मध्ये लगेच 1-2 तासानंतर आपण दुसरं लेक्चर घेऊ. धन्यवाद.